अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा IPL सुरू झालं तेव्हापासूनचे 4 सीझन जो खेळाडू IPL खेळलेला आहे सिद्धार्थ चिटणीस. IPL मध्ये त्यावेळी 30 जणांची टीम असायची. तुला पहिली मॅच मुंबई इंडियन्ससाठी त्यावेळेचे म्हणजे डेक्कन चार्जर्स त्यांच्या विरुद्ध तुला पहिली मॅच खेळायला मिळाली. तेव्हा तुला माहिती होतं तू खेळणार आहेस ती मॅच? नाही, पहिलं म्हणजे स्क्वॉड मध्ये नव्हतो मी. एक प्रायव्हेट नंबर असा एक म्हणून कॉल आला. सो कॉल आल्यानंतर मग उचलल्यानंतर समोरून असं हे झालं की मी सचिन बोलतोय. पहिलं म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं की पहिला ते वाटलं होतं की कोण मस्करी करते काय. मी कोण म्हणून विचारलं सर. सो तेव्हा त्यांनी पूर्ण नाव घेतलं. मी सचिन म्हटलं अरे सर बोला असं. ते बोलले की तू जसा खेळ त्याला आजपर्यंत तसा खेळ, असं नाही काही नाही की काही प्रेशर घेऊ नको. तू म्हणजे आऊट झालं तर काय मी करीन, म्हणजे आऊट झालं तर काय काही विचार नको करू. शेवटची ओव्हर होती आणि 6 बॉलमध्ये 19 रन पाहिजे. फर्स्ट बॉल मग झाला, फर्स्ट बॉल टाकला VRV सिंगने, तो 6 मारली. त्याच्यानंतर मला कळलं की नो बॉल पण होता. बाकीचे सुद्धा प्लेयर जे टीममध्ये असतात पण त्यांना चान्स मिळत नाही, ते काय चालू असतं डोक्यामध्ये? नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण कट्ट्यावरच्या गप्पा तर करतोच शनिवारी, पण आपण IPL उवाच अशी एक सिरीज करायचो जी कदाचित कट्टेकरी जुने कट्टेकऱ्यांना नक्की आठवत असेल. त्याचाच एक भाग आम्ही पुढे घेऊन जातोय. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा IPL सुरू झालं, ते अर्थातच नवीन जनरेशनला माहिती नसेल, आठवत नसेल, पण जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतरचे तेव्हापासूनचे 4 सीझन जो खेळाडू IPL खेळलेला आहे, मुंबई अंडर-14 असू दे, अंडर-16 असू दे, अंडर-19 असू दे, मुंबईची रणजी टीम असू दे, विजय हजारे असू दे, CK नायडू असू दे, सगळ्या टुर्नामेंट्स खेळलेला आहे. आणि आता गेली 18 वर्ष जो DY पाटीलमध्ये क्रिकेट कोचिंग करतोय असा सिद्धार्थ चिटणीस आज आपल्याकडे आलेला आहे. सिद्धार्थ, स्वागत आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. थँक्यू. तू आलायस आज, खरंच मला चांगलं वाटतंय. कारण जेव्हा IPL चालू झालं तेव्हा मी पण कॉलेजमध्ये होतो आणि म्हणजे ती जेव्हा मुंबईची यंगस्टरची फळी होती, म्हणजे तू असशील, सर्वेश असेल, अजिंक्य राणे असतील, रोहित शर्मा असतील, हे सगळेजण, रोहन राजे असेल, हे सगळेजण एज ग्रुप टुर्नामेंट्समध्ये खूप चांगलं करत होते. आणि असं कुठेतरी वाटत होतं की या सगळ्यांना IPL मध्ये चान्स मिळावा. आणि जेव्हा चान्स मिळायचा तेव्हा आम्ही एकदम किनली फॉलो करायचो. तर पण हे तर IPL झालं, IPL वरती आपण येऊच. पण तुझा क्रिकेटचा प्रवास हा चालू कसा झाला? पार्कातनंच? शिवाजी पार्कमधनं. म्हणजे मी चालू केलं, म्हणजे माझा मोठा भाऊ खेळायचा. सो त्याला सोडायला जाताना म्हणजे वडिलांसोबत मी पण जायचो. तेव्हा अण्णा वैद्य होते तिकडे शिकवणारे. सो ते बालमोहन विद्या मंदिरचं पण ते कोचिंग ॲज अ कोच होते ते. तर तेव्हा मी सोडायला जाताना मग मी ते जी प्रॅक्टिस बघत राहायचो. सो अशाने माझं पण ते इंटरेस्ट वाढत गेला. दररोज वडिलांसोबत जायचो आणि माझ्याकडे पण एक बॉल असायचा हातात. आणि मग एक दिवशी मग वडिलांनी, म्हणजे अण्णा वैद्य सरांनी मला विचारलं की अरे काय रे, तू पण खेळणार का म्हणून, आवड आहे का? मी म्हटलं हो सर, आवड आहे मला. तर काय करता येतं? तेव्हा मला ना फिल्डिंगची कॅचेस वगैरे डाईव्ह मारून कॅचेस घ्यायचे ना, ते मला खूप आवडायचं. सो मग मी घरी पण ना असं म्हणजे लाईक वॉलवर, म्हणजे गादी असायची, मग वॉलवर बॉल मारायचो आणि म्हणजे डाईव्ह मारायची नसेल तर पण डाईव्ह मारून पकडायचो असं तसं. सो ती एक इवन बेडवर पण, म्हणजे बाबांना सांगायचो की तुम्ही मला बॉल लांब टाका आणि मी जोरात ती उडी मारून हे करायचं. आणि बेडवर काय पडल्यानंतर लागायचं नाही. सो ते एक आवडायचं. तेव्हा जॉन्टी रूट्सची फिल्डिंग बघायचो त्या ह्याच्यामध्ये. सो ती एक आवड झाली होती म्हणजे. सो त्यामुळे मग सरांनी मला सांगितलं की तुला काय जास्त आवडायचं, तेव्हा फिल्डिंग आवडते सांगितलं मला. तर मग त्यांनी मला मग कॅचेस दिले. तर मग सरांना मी बोललो, सर थोडं बाजूला पण द्या, डाईव्ह मारायला द्या म्हणून असं. सो मारणार डाईव्ह? मी म्हटलं सर हो द्या तर तुम्ही, असं म्हटलं त्यांना. सो त्यांनी मग दिला. मग मी त्या ह्याच्यामध्ये डाईव्ह मारून पकडला. मग ते
मुलांनी वगैरे ते मुलं उभी होती तर त्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या असं जरा ते अजून एक recognition चांगलं आलं. बोललं. हा, की तर त्याच्यानंतर मग सर बोलले की मग काय बॅटिंग वगैरे करतो की नाही, आवडते की नाही. म्हटलं हो सर आवडते, पण जास्त करून मला फिल्डिंग आवडते असं म्हणून. सो झालं. मग त्याच्यानंतर मग वडिलांना त्यांनी सांगितलं की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही हे करा म्हणून. तेव्हा मी हार्डली 5वी होतो. तर त्याच्यानंतर मी 5th मग त्या मे महिन्यात सुट्टी झाली आणि मग त्याच्यानंतर मी चालू करायला लागलो त्यांच्याकडे क्रिकेट. सो त्यांनी पण बरंच सांगितलं. तेव्हा त्यांचा मुलगा पण होता की अमर वैद्य सर. सो त्यांनी पण खूप चांगलं गायडन्स दिलं. पण हे कितव्या वर्षी सगळं? हे मी 5th म्हणजे काय 10-11 वर्षाचं होतं तेव्हा. सो अमर वैद्य सरांनी पण खूप चांगलं त्यावेळेला म्हणजे इव्हन बॅटिंगचे पण वगैरे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर बालमोहन शाळेचं तेव्हा सिलेक्शन व्हायचं दर स्टार्ट ऑफ द सीझन, म्हणजे साधारण सप्टेंबर एंडिंगला वगैरे. सो शाळा चालू झाल्यानंतर मग सप्टेंबर महिन्यात ते सिलेक्शन होतं. सो त्या सिलेक्शनमध्ये मग त्यांनी मला डायरेक्ट म्हणजे टीममध्ये घेतलं. मग ते बोलले की तू खेळशील नाही पण ते फिल्डर म्हणून घेतलं का बॅट्समन? नाही, तेव्हा बॅटिंग म्हणून घेतलं, कारण त्याच्यानंतर त्यांनी बॅटिंग त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस मॅचेस वगैरे खेळलो. सो तेव्हा प्रॅक्टिस मॅचेसमध्ये पण खूप म्हणजे त्यांना आवडलं. म्हणजे असे एवढे काही फॅन्टॅस्टिक रन्स नाही केले, पण ज्या प्रकारे खेळत होतो ॲटलिस्ट बेसिक सेन्स त्यांना दिसला त्याच्यामध्ये. पण प्लस त्यांनी पण त्याच्यावर वर्क केलं माझ्यावर त्याच्यामध्ये. सो त्याच्यानंतर मग सिलेक्ट झालो. मग तेव्हा पहिलं म्हणजे त्या वर्षी मी जास्त मॅचेस वगैरे नाही खेळलो, तर मी 1-2 मॅचेस तेव्हा खेळलो, त्याच्यामध्ये मग जरा रन्स केले. सो मग नेक्स्ट म्हणजे साधारण त्याच्यानंतर असं आम्हाला सरांनी सांगितलं की अरे MIG क्रिकेट क्लब आहे, त्याचं सिलेक्शन पण असतं. सो तू तिकडे जाऊन हे कर, म्हणजे चांगलं, म्हणजे तुला बाकीच्या पण इंटर क्लबच्या मॅचेस वगैरे मिळतील. इथे फक्त कसं स्कूलच्या मॅचेस आहेत. सो मग मी MIGच्या सिलेक्शनला गेलो. तर तिकडे तेव्हा ते विजय भोसले सर होते. आता अजून 1-2 कोचेस होते तिकडे. चंद्रकांत भाटकर सर होते, अविनाश पारकर सर होते. सो तिकडे मग सिलेक्शनला गेलो. सो तिकडे पण फर्स्ट राऊंडला सिलेक्ट झालो, थर्ड, सेकंड, आणि ओव्हरऑल मग त्यांनी घेतलं, म्हणजे MIGच्या अंडर 14च्या टीममध्ये घेतलं. सो तेव्हा MIGची टीम त्यावेळेला चांगली होती. हो. आणि त्या अकॅडमीच्या टीममध्ये त्यांनी हे केलं. सो अकॅडमीच्या टीममध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मग सरांना मी सांगितलं की सर तिकडे पण झालं माझं सिलेक्शन असं असं. तर ते मग तिकडे जे विजय भोसले सर होते, सो त्यांनी बॅटिंगचं पूर्ण ते कॉन्सेप्टच चेंज, म्हणजे माझ्या डोक्यातला चेंजच केला. त्यांनी ज्या प्रकारे ते टेक्निक वाईज वगैरे सांगितलं, बेसिक टेक्निक्स होती, पण त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं, जे शॉट्स वगैरे, ग्राउंडेड शॉट स्पेशली, सो त्यांची एक पद्धत होती सरांची की किती झालं तरी आउटसाईड द ऑफ्टम बॉल आहे, तू सोडायलाच पाहिजे. म्हणजे त्यावेळेला तसं ते क्रिकेट होतं की ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, आणि ते बरोबर मागे उभं राहायचे. सो त्यांना ती बॉलरची लाईन अँड लेन कळायची, आणि जरासुद्धा वरतून मारला ना की मागून ओरडायचा की थोडं पण, म्हणजे शॉट खेळल्यानंतर पण तुमचा तो डायरेक्ट नेटला लागला नाही पाहिजे. सो ते म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की जेवढं तुम्ही म्हणजे नेटला लागतोय, म्हणजे उद्या तिकडे फिल्डर असेल, सो तुमच्या हातात ते कॅच जाऊ शकतो. सो मग त्यांनी ते सांगितलं मलाच विचार करायला सांगितलं की तू मला सांग की मी तुला सांगितलं आणि आता तू जर लागत नाही आहे त्याचा अर्थ काय, मग तुला काय वाटायचं. सर मग मी त्यांना म्हटलं की मी सॉफ्ट हँडने खेळलो आहे. सो ते बोलले नाही, इथे तुला कसं की तू बॉल तुझ्या बॉडीच्या जवळ खेळतोयस, म्हणजे जेवढं तू जवळ खेळशील ना तेवढं तुला बॉल शेवटपर्यंत बघता येईल आणि तेवढं तू कॉन्सन्ट्रेट करून खेळतोस. सो असं त्यांनी सिम्पल प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि मग त्यावेळेला मॅचेसमध्ये पण त्याचा खूप उपयोग झाला मला. आणि ते झाल्यानंतर हार्डली मी त्याच्यानंतर 7th होतो. आणि मग मुंबईत म्हणजे एल्फ कप होता तेव्हा, वेंसरकर अकॅडमी ऑर्गनाईज करायची. सो त्याच्यामध्ये पण MIGच्या अकॅडमीमध्ये विजय भोसले सरांवर बाकीचे कोण होते प्लेयर? बाकीचे चंद्रकांत भाटकर सर होते, ते फिल्डिंग कोच होते. बाकी मुलांमध्ये तो संकेत भाये एक होता, तो आता रेल्वेजला खेळतो. सो तो एक होता. आणि
बाकीचे होते त्यावेळेला खेळत होते, बट त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्या मते ते आता प्रसन्न संत एक आहे तो हो, कॉमेंट्री कॉमेडी तो होता माझ्याबरोबर अकॅडमीला तिकडे. अच्छा, तो ओके. लेग स्पिन टाकायचा. अच्छा. सो तसे होते काही ओके, काही. हा. सो सो ती एक बॅच होती. त्याच्यानंतर मग त्या मॅचेसमध्ये परफॉर्म केल्यानंतर मग झालं होतं सिलेक्शन. मग मुंबई टीमचं अंडर-14ची टीम काढणार होती तेव्हा. सामना करंडक हे होतं, टुर्नामेंट होती, पुण्याला होती त्यावेळेशी. सो तर त्याचं पण असं झालं की आदल्या वर्षी मी MIGलाच म्हणजे मुंबईमध्येच ती स्पर्धा होती. सो ती मी माझ्या मोठ्या भावाबरोबर बघायला जायचो. सो त्यावेळेला ते जे ॲटमॉस्फिअर होतं, इवन फायनल पण मुंबई विदर्भ झाली होती, ती MIGलाच होती. सो मी बघत होतो. सो तेव्हा एक मनात वाटत होतं की ही टुर्नामेंट खेळलं पाहिजे, कारण फायनल झाल्यानंतर मग प्राइज डिस्ट्रीब्युशनला बाळासाहेब ठाकरे वगैरे पण आले होते आणि त्यांनी म्हणजे ते एक वेगळं माहोल वेगळा झाला. सो ते एक इच्छा होती की अरे आपण पण ही टुर्नामेंट खेळायला पाहिजे. सो नेक्स्ट इयर हे झालं आणि सिलेक्शन होतं आमचं CCIला. तर CCIला सिलेक्शन तर ॲबी कुर्विला सर होते आमचे, तर ते सिलेक्टर होते. सो त्यांनी पहिली म्हणजे नावं हे केली. त्या पहिल्या याच्यामध्ये बरीच मुलांची नावं घेतली जी 15 जण काढणं होते. मग 15वं नाव होतं त्यांनी ते माझं घेतलं आणि मग तेव्हा अनाऊन्स केलं की मी म्हणजे तेव्हा रोहित पण होता, अजिंक्य पण होता, सगळं होतं, प्रशांत नाईक होता. तर त्या ह्याच्यामध्ये मग त्यांनी हे पण अनाऊन्स केलं की हा म्हणजे टीमचा कॅप्टन असेल. अच्छा. So, 15वं नाव घेऊन त्यांनी मग ते कॅप्टन असेल म्हणून त्यांनी ते हे केलं. सो ते एक बोलतात ना की खूप चांगली हे होती की जे मागच्या वर्षी मी बघत म्हणजे एक ड्रीम करत होतो की ही खेळावी टुर्नामेंट, बट तीच टुर्नामेंट मला यावर्षी ॲज अ मुंबईसाठी लीड करायला मिळते. सो ते एक म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. मग ती जाऊन पहिलं मी जाऊन थँक्यू मी आमचे ते अमरवेद्य सरांना पण बोललो आणि इवन ते विजय भोसले सरांना पण बोललो की जे काही परफॉर्मन्स केला, ज्या काही बॅटिंगचं हे केलं ते त्यांच्यामुळे मग झालं आणि त्याच्यानंतर ही वेळ आली. सो आणि ॲबी कुर्विला सरांनी पण मला ते विश्वास दाखवला आणि त्यांनी माझ्यामध्ये ते क्वालिटी बघितलं असेल कॅप्टनशिपची. सो त्यांनी मला त्यावेळेला दिलं. सो पहिल्या वेळेला थोडंसं मी प्रेशरमध्ये होतो की कसं हे करणार काय करणार. पण त्यांनी मला सांगितलं तेव्हा, इवन ते नागेश ठाकूर सर पण होते आमचे कोच, त्यांनी पण खूप सांभाळून घेतलं आणि त्यांनी पण मला खूप गाईड केलं त्या ह्याच्यामध्ये की कसं करायला पाहिजे. मग एक झाल्यानंतर मग थोडं मी कळायला लागलं, थोडी आयडिया आली की कसं कॅप्टनशिप कशी असते आणि काय करायला पाहिजे कसं. सो ओव्हरऑल तसं एक एक्सपिरियन्स एक खूप चांगला होता त्यावेळेला अंडर-14च्या याला. पण अंडर-14ला म्हणजे अजिंक्य होता, रोहित होता, प्रशांत नाईक होता, त्या शोएब शेख पण होता, पण तो दुसऱ्या टीममधून होता. त्यांची आपली 2 टीम असायची तेव्हा, एक मुंबईची असायची आणि एक ठाण्याची पण असायची टीम. सो अजिंक्य ठाण्याच्या टीममध्ये होता, कारण तो कल्याणला होता, त्या ठाणे डिस्ट्रिक्टची टीम असायची. सो त्या ह्याच्यामध्ये पण मुंबईमधून मग मी, रोहित, आपला प्रशांत वगैरे आम्ही होतो असे. अच्छा. म्हणजे तेव्हापासूनचा तो तुमचा कोर होत गेला. म्हणजे तुम्ही सगळे एव्हरी एज ग्रुप आम्ही एकत्र होतो. म्हणजे लाईक 14 पासून ते 22 पासून ते रणजी ट्रॉफी पर्यंत आम्ही पूर्ण एकत्रच होतो. म्हणजे तो प्रवास तुमचा सगळ्यांचा एकत्रच झाला. हो, एकत्र झाला. पण तेव्हा अंडर-14ला पण म्हणजे तेव्हा मला ते पण विचारायचं, म्हणजे अंडर-14 पासूनच तुम्ही ट्रॅव्हल करता. हो, बरोबर. तर तेव्हा मग एवढ्या लहान वयात ट्रॅव्हल करायला म्हणजे तो एक्सपिरियन्स कसा असायचा? आणि तेव्हा कारण एकदा आपण कॉलेजमध्ये वगैरे जायला लागल्यावर आपण बिंदास असतो, मस्ती करतो, हे करतो, पण शाळेत असताना ट्रॅव्हल करणं खेळण्यासाठी तो एक्सपिरियन्स इन जनरल त्या एज ग्रुपवाल्यांचा कसा असतो? नाही, त्यावेळेला मेन म्हणजे की म्हणजे माझ्याबरोबर माझा समजा जवळपास मॅच असेल की लाईक पुण्याला मॅच असेल किंवा असेल तर माझा मोठा भाऊ सतत असायचा सगळीकडे. अच्छा, यायचं. इवन त्या प्रशांतचे वडील पण, प्रशांतचं पण घर पुण्यातच असायचं, त्यामुळे त्याचे वडील वगैरे पण असायचे. सो बरेचसे पेरेंट्स, कारण पुण्यात जवळच आहे त्यामुळे बरेचसे पेरेंट्स असायचे. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की थोडं घरापासून लांब जातोय किंवा असं. बट ओव्हरऑल आणि त्यावेळेला कसं आपले पेरेंट्स पण थोडे बोलतात ना की
त्यावेळेला त्यांनी आम्हाला एकदम ती फ्रीडम दिली होती की तुम्ही, आणि मेन म्हणजे तेवढं हे पण केलं होतं की लाईक थोडं इंडिपेंडेंट पण राहायला शिकलं पाहिजे तुम्ही, की टूरवर जाणार तर तेवढं तुम्हाला सगळं इंडिपेंडेंटली स्वतःला सगळं करता यावं. आणि त्याने पण असायचा भाऊ मोठा, पण तरी पण एक इंडिव्हिज्युअल ते स्वतःचं स्वतः सगळं करायची एक सवय लागते. आणि एक टीम बॉन्डिंग पण होतं आपला एक, लाईक सगळे एकत्र असतात त्या ह्याच्यापासून, म्हणजे एक टीम मिटिंग किंवा ते सगळं कसं हे असायचं. इवन ते एक वेगळा एक्सपिरियन्स असायचा. आणि ऑब्व्हियसली अंडर 14ला जे असतात त्यांच्यासाठी तो पहिलाच एक्सपिरियन्स असतो टूरचा. सो एकदा ती सवय झाली तर मग 16-19 मध्ये ते आपल्याला यूज टू होतं. बरोबर. पण अभ्यासाच्यासाठी घरून काही झालं नाही? नाही, कधीच नाही. आणि शाळेतनं किंवा नाही, कधीच नाही. इव्हन शाळेने फुल सपोर्ट केला की लाईक लिटरली मी फर्स्ट पिरियड बसायचो आणि मग प्रॅक्टिसला जायचो. त्यामुळे शाळेने पण खूप सपोर्ट केला त्यावेळेला, की एक लेटर, MCAचं लेटर फक्त त्यांना दिलं की अटेंडन्सचं वगैरे काहीच हे नव्हतं. म्हणजे खरंच त्यावेळेला शाळेने पण खूप सपोर्ट केला. आणि आई वडिलांनी पण कधी फोर्स नाही केला की अभ्यासात एवढं असायला पाहिजे. हां बाबा तू व्यवस्थित पास हो, पण जे करिअर निवडलेस त्या ह्याच्यामध्ये तू 100% दे. म्हणजे असं नको की इथे पण अभ्यास नाही करत तिकडे पण 100% देत नाही. सो त्या ह्याच्यामध्ये तू 100% दिलं पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा होती. बाकी म्हणजे असं पण कधी नाही की तू एव्हरी मॅच तू रन्स करायलाच पाहिजे, का नाही केली. जे करतोस ते तू 100% तू ग्राउंडवर दे. भले बाकी सक्सेस मिळू दे नाही तर नको मिळू दे, बट तू 100% देतोय, तुला एंड ऑफ द डे तुला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे की बाबा तू आज काहीतरी केलंयस. आणि जातोस ग्राउंडवर तर काही ना काहीतरी मी करणारच आहे आज. म्हणजे भले तू बॅटिंगमध्ये रन्स करून, ॲटलिस्ट मी एक रनआउट घेईन किंवा बॉल फिल्डिंगमध्ये काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी करेन, कॅच घेईन. सो ज्याने टीमला फायदा होईल, हे काहीतरी एक गोष्ट करायचीच. म्हणजे ते एक होतं की गेलं तर काहीतरी करूनच यायचं म्हणून. सो तेवढं एक अपेक्षा होती. बाकी असं कधी प्रेशराईज नाही किंवा काहीच नाही. आणि माझा मोठा भाऊ असायचाच प्रत्येक मॅचला, तो एव्हरी मॅचला तो असायचाच तिकडे. म्हणजे जर मुंबईमध्ये असेल तर असायचा मी बघायला. आणि मग कसं की मॅच नंतर काही झालं तरी मग मॅच नंतर मग आमचं डिस्कशन व्हायचं की काय कसं करायला पाहिजे होतं. कारण लहानाचं मोठं त्यानेच मला बघितलंय. म्हणजे तो पण स्वतः क्रिकेट खेळायचा, बट त्याच्यानंतर त्यानेच सोडला आणि तो माझ्या मागे पूर्ण वेळ हे करायला लागला. सो त्याने मग आमचं डिस्कशन वगैरे व्हायचं किंवा असं. पण एज ग्रुपमध्ये एखादी लक्षात राहिलेली इनिंग कुठली होती एज ग्रुप क्रिकेटमध्ये? एज ग्रुप क्रिकेटमध्ये तो एक इन्सिडन्स आहे की लाईक अंडर 17च्या वेळेला म्हणजे एक वर्ष मी अंडर 16ला सिलेक्ट झालो नव्हतो. तर सेकंड इयरला, आणि ते माझं लास्ट इयर होतं, सेकंड इयर होतं ते लास्ट इयर होतं. सो त्या ह्याच्यामध्ये मला लाईक एक स्पोर्ट्स स्टार ट्रॉफी होती. सो षटकार ट्रॉफी होती. तर त्या ह्याच्यामध्ये ना मला काही झालं तरी तिकडेच म्हणजे सिलेक्टर बोलायचे इथे रन्स नाही केले तर तू नाही होणार. सो 4 टीम्स असतात, त्याच्यामध्ये तुमच्या 3 लीग मॅचेस असतात. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे परफॉर्म करणार त्यांना ते सिलेक्ट करणार होते. सो पहिल्या मॅचला आऊट झालो लवकर मी. सो दादाने मला सांगितलं घरी येऊन की असं तू लवकर खेळलास किंवा जे काय ते लवकर खेळलास किंवा काय. मग सेकंड मॅच थोडं म्हणजे त्याने जे सांगितलं ते फॉलो केल्यानंतर थोडं सेकंड मॅचला झाले चांगले रन्स, 60-70 रन्स केले. पण सर म्हणजे जे सिलेक्टर होते ते बोलले की जोपर्यंत 100 नाही करत तोपर्यंत तुला नाही. कारण बाकीच्या प्लेयर्समध्ये भरपूर 100 झाले होते. सो मग ते बोलले मग तुझे 100 नाही दिसले तर मग तुला नाही कन्सिडर करणार आम्ही असं. आणि नेमकं त्याच्यानंतर आम्ही एक मॅच खेळत होतो तेव्हा नेमकी माझी बॅट तुटली, ती जी होती ती. सो मग माझ्याकडे अजिबात बॅट नव्हती आणि फायनान्शियल कंडिशन पण तेवढी आमची हे नव्हती की लगेच नवीन बॅट घेऊ किंवा असं. सो खूप हे केलं. आणि मग ना माझ्या मावशीचा मुलगा, म्हणजे माझा मावस भाऊ, तो म्हणाला की त्याचा एक मित्र आहे, तो खेळायचा आधी पण आता तो नाही खेळत, पण त्याची एक बॅट होती ती चांगली होती. तर मी म्हटलं ठीक आहे कुठली तरी बॅट दे, पण दे थोडी. तर त्याने आणून दिल्यानंतर रात्री मी MIG वरनं प्रॅक्टिसवरनं आल्यानंतर मी घरी बघितली बॅट कंडिशनमध्येच नव्हती काही. म्हणजे
त्याची ग्रिप नव्हती बॅटला, काय नव्हतं, बॅटला पण असे खिळे वगैरे मारून ती बनवलेली होती आणि खूप वाईट कंडिशन होती. पण म्हटलं की आता काय काहीच नाही तर हे तरी आहे, त्याने तरी आपण खेळ. तर नेक्स्ट त्या दिवशी मग दादा म्हणाला की एक आझाद मैदानला ते एक बसतात बॅट रिपेअर करणारे. सो तो सकाळी म्हणजे मॅच होती तर त्या दिवशी सकाळी तो फक्त आय गेस त्याचं आवरलं, ते चहा पिऊन लगेच तो माझ्या आधी तो निघाला होता. तो गेला सकाळी, त्यांनी त्या माणसाने पण त्यांनी हे केली, बनवली बॅट. बाबांनी मला मॅचला सोडलं, मग ते ऑफिसला गेले. मग त्याच्यानंतर मग आमची बॅटिंग आली. मी प्रे करत होतो की आमची फिल्डिंग यायला पाहिजे की लाईक ते बॅट माझी त्या दिवशी बनून येईल. सो नेमकी आमची बॅटिंग आली. सो मी आणि तेव्हा फोन वगैरे नव्हतं ना की बाबा काय कुठपर्यंत आलाय. तर मग माझा भाऊ आला. आमची मॅच नॅशनललाच क्रॉस मैदानला होती आणि तो आझाद मैदानलाच दिलं होतं त्याने. सो तो आला, तो बोलायला थोडा वेळ लागेल बॅट बनायला, पण त्याने ज्या प्रकारे मला रिॲक्शन दिलं की अरे बॅट नवीनच्या नवीन वाटते, तू वाटणार पण नाही काल अशी होती बॅट. तर म्हटलं ठीक आहे. तर बसलो होतो मी. 1-2 विकेट पडल्यानंतर मी जाणार होतो बॅटिंगला. सो नेमकी आमची पहिली विकेट लवकर पडली. सो परत ते एक एन्झायटी वाढली होती की बाबा ते बॅट येणार आहे की नाही, कशी. कारण मी कधीच म्हणजे माझं पर्सनल हे होतं की मी कधीच कोणाकडे बॅट मागितली नाही. म्हणजे प्लेअर म्हणजे आमच्या टीममेटमध्ये कधी कोणाकडे बॅट मागितली, तुझी बॅट दे मला खेळायला मॅचला. मी कधीच कुणाच्याच बॅटने मी मॅच नाही खेळलो. तर ते एक सुपरस्टिशन पण असायचं, कधी मी हे नाही केलं. माझी कुठली तुटलेली असेल तरी पण मी खेळेन. पण ते सो एक विकेट पडल्यानंतर थोडी एक पार्टनरशिप झाली, एक चांगले खेळ होते. मग त्यानंतर तो बॅट घेऊन आला. सो बॅट घेऊन आल्यानंतर जेव्हा ती मी बॅट बघितली, ग्रिप वगैरे सगळी नवीन बसून आणली अशी, नवीनच्या नवीन वाटत होती. तर ते बॅट बघूनच असं एकदम बोलतात ना की पॉझिटिव्ह वाईब आली की नाही मला एवढं ह्यांनी पण एफर्ट घेतलेत तर रन्स होतील आज माझ्या ह्याच्याने. सो ती हे केली आणि लाईक मग आला आणि त्याने विकेट मिळाली. तो जाऊन तिकडे मग झाडाखाली बसला, त्याच्या नेहमीची जागा तिकडे असायची. सो आणि आमचं असायचं की मी बॅट म्हणजे खेळल्यानंतर माझं एक लक्ष असायचं मध्ये जायचं. तर तो बरोबर असेल तर तो थम्सअप द्यायचा, बरोबर खेळतोय. तर असं करत 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 खेळलो. मग हळूहळू त्याच्याने मग बॅटला लागल्यानंतर आवाज येतो आपल्याला, तो एक कॉन्फिडन्स पण वाढला की अरे काल अशा ह्याच्यामध्ये होती आणि आज लगेच हे केल्यानंतर थोडी ती एक इमोशनल पण झालं होतं ऑन फील्ड बॅटिंग करताना की लाईक बॅट नव्हती आणि ह्याने आता जर व्यवस्थित एवढे चांगले बसतायत शॉट. सो ते केल्यानंतर त्या मॅचला मग झाले म्हणजे 90s होतो. मग त्यानंतर 90s त्यांना थोडं अजून हे होतं की ते एक सिलेक्टरचं 100 पाहिजेत. तर असं आणि समोरच्या टीममध्ये ना अगेन्स्ट टीममध्ये प्रशांत होता आणि आमची चांगली फ्रेंडशिप. तर आणि प्रशांतचे झाले होते 100. तर तो होता टीममध्ये. तर ते एक चांगलं होतं त्यावेळेला आमचं की काही असे बोलता ना की जेलसी हे नव्हतं की तो मला म्हणत होता की अरे 10 रन हवे तर आरामात खेळ म्हणून. तो मागून स्लिपमधनं मला सांगत होता. तो ती एक खूप चांगली गोष्ट होती की सो ते एक मला चांगलं मोटिवेशन होतं की असं करत 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 झाले 100 झाल्यानंतर मग ती एक बोलतात ना की पहिली बॅट म्हटलं दादाला दाखवली आणि एक पहिलं थँक्स म्हणून मग मी ते जे कोण चाचा होते त्यांना मी पहिलं थँक्स बोललो की ही कंडिशन तुमची म्हणजे बॅटची पूर्णच त्यांनी कंडिशन चेंज करून. सो आणि त्यामुळे 100 लागले आणि ते झाल्यानंतर मग इवन मी प्रशांतला पण थँक्स बोललो की तुझा पण एक सपोर्ट होता मागून. सो एक ॲज अ फ्रेंड म्हणून पण खूप चांगला त्यांनी हे केलं होतं. मग ते झालं 100 केल्यानंतर झालं. मग ते त्या टुर्नामेंटचं पण बेस्ट बॅट्समन आणि हे सगळं झालं. टीममध्ये पण आलो. मग टीममध्ये आल्यानंतर मग म्हणजे तो एक हे होता की लाईक बॅट तो सपोर्ट होता. तो सकाळी उठून पूर्ण दिवसभर तो पण माझा भाऊ जेवला नव्हता. मग मी आऊट झाल्यानंतर तो मग ते खाऊ गल्लीमध्ये तो खायला गेला आणि मग त्याने मग येऊन इवन लंचमध्ये पण लंच टाईम झाल्यानंतर पण तो जेवला नव्हता. माझ्याबरोबर येऊन बसला होता. तर सांगत होता की बा असं खेळतोय असं नॉर्मल. आणि मग परत जाऊन तिकडे आणि असं नाही की तो मला सांगायचा, माझ्या बरोबर जो खेळत होता ना त्यांना पण तो सांगायचा की तुमचं असं हे होतंय किंवा थोडंसं एक
कोचिंग नाही करायचं, बरं, लाईक बरं. तो सांगायचा की तुम्ही करा, तुमचं सिलेक्शन आहे, जर आरामात मोठ्या खेळा. भावासारखं. हां. सो जाऊन बसला. मग त्याच्यानंतर त्याने मग ते खाल्लं आणि मग संध्याकाळी आम्ही मग जाताना मग तो बोलला की लाईक जसं आपण डिस्कस केलं, लाईक आम्ही जाता घरी गेल्यानंतर जसं हे केलं, मग वडिलांनी पण मग त्या दिवशी मग मला वडील मॅच बनल्यावर दमून गेल्यानंतर पण मला ते सिद्धिविनायकला घेऊन गेले. म्हणजे ते पण बोलले होते की लाईक याचे एक 100 लागू दे, मग मी तिला घेऊन येतो. असं सगळं ते एक मस्त त्याच्यामुळे ते incident लक्षात होतं. राहण्यासारखं आहे. हां. आणि ओव्हरऑल म्हणजे सगळं ते म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांचे विशेष असल्यानंतर ते एक तुम्हाला वेगळं बोला ना ताकद देऊन जाते, स्ट्रेंथ देऊन जाते तुम्हाला. सो तो एक इन्सिडन्स ते अंडर 14च्या वेळेला एक चांगला होता. मग त्यानंतर मला लाईक मला एक म्हणजे मावशीच्याच ओळखीतले कोण होते, त्यांनी मला ना एक नवीन बॅट दिली घेऊन. म्हणजे त्यांनी पण एक बॅट दिली मुंबईला सिलेक्ट झाला म्हणून, आणि माझ्या मावस भावाने पण मला एक नवीन बॅट दिली, एस ची बॅट. म्हणजे बॅट नसल्यापासून 3 बॅटी 2 बॅट झाल्या माझ्या नंतर. हां. आणि ती एक रिपेअर केलेली बॅट. बट मी फर्स्ट मॅच त्या रिपेअर केलेल्या बॅटनेच खेळलो. आणि फर्स्ट मॅचला पण माझे सौराष्ट्र अगेन्स्ट मग बॉम्बेची मॅच होती. सौराष्ट्र अगेन्स्ट माझे 50 रन झाले, पण लवकर आउट झालो. तर त्याच्यानंतर मग परत सिलेक्टर म्हणाले की तुला 100 करायला हवे किंवा काय. सो मग मग मी म्हटलं की चल ठीक आहे, ह्या बॅटने आपल्याला इथपर्यंत आणलंय, तर आता ज्यांनी आपल्याला मनापासून बॅट दिलेत एवढं म्हणजे हे करून, सो म्हटलं आपण त्या बॅटने खेळून बघूया, त्या बॅटने आपण हे करू. सो मग त्या बॅटने पण खेळलो. मग MIGलाच होती आमची बरोडा अगेन्स्ट मॅच होती. सो त्या बॅटने मग माझे तिकडेही अंडर 17ला 100 झाले. सो तेव्हा पण दादा माझा होता मॅच बघायला. सो ते म्हणजे बोलतात ना की लाईक सिलेक्ट 100 झाल्याशिवाय सिलेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर त्या सीझनमध्ये 200 लागणं, तो एक बोलता ना की एक वेगळा खूपच एक्सपिरियन्स चांगला होता. की त्यावेळेला घरच्याच लोकांनी खूप सपोर्ट केला, लाईक म्हणजे ह्या पद्धतीने. सो आणि त्या अंडर 17 परत 19ला पण खूप चांगलं म्हणजे घरच्यांचा जास्त करून खूप सपोर्ट होता त्यावेळेला. कारण आता म्हणजे एज ग्रुप नंतर म्हणजे रणजीच्या आधीच, म्हणजे रणजी डेब्यू तर नंतर झाला, पण त्याच्या आधीच ज्या गोष्टींनी भारतीय क्रिकेटला बदललं, बरोबर, अशी IPL 2008 साली चालू झाली. तर जेव्हा आता IPL चालू होणारे असे वारे व्हायला लागले, तेव्हा तुमच्या याच्यात काय डिस्कशन चालू झालं होतं आणि सायनिंग कसं झालं, कोणाचा फोन आला? त्या वर्षी अंडर 22ला होतो आम्ही. म्हणजे तेव्हा मी लाईक तरे होता, रोहन राजे होता, अजिंक्य होता, परत अंकित चव्हाण होता. तर त्यावेळेला कसं झालं होतं की ऑप्शन कॅप प्लेयरचंच होतं फक्त ऑप्शन. बरोबर. आणि अनकॅप प्लेयरचं किंवा लोकल प्लेयर्सचं असं हे नव्हतं. पण एक त्यांनी हे असं ठेवलं होतं की लाईक अंडर 22 म्हणजे सगळं झालं होतं हे, पण अंडर 22चे काही प्लेयर्स जे अंडर 22ला त्यांनी बेस्ट परफॉर्मर्स असतील तर त्यांना ते सिलेक्शनला बोलवणार होते. सो त्यावर्षी नेशा कसं झालं की आदित्य तरेचे तो टॉप रन गेटर होता मुंबईकडून. माझे 464 रन्स होते आणि लाईक माझे 1438 रन्स होते, थोडा फरक. आणि अंकितच्या पण विकेट्स होत्या, त्यांनी रन्स केले होते, राजेने पण खूप विकेट काढल्या होत्या. सो आम्हाला मग टुर्नामेंट झाल्यानंतर अंडर 22 आणि त्यावर्षी आम्ही जिंकलो, चॅम्पियन झालो. प्रदीप सुंदरम सर कोच होते, बेस्ट कोच. म्हणजे त्यांनी जेवढं फ्रीडम दिलं ना त्यावेळेला, म्हणजे अंडर 22 असताना पण त्यांनी कधीच कसलं प्रेशर नाही दिलं किंवा काही नाही. सो ते एक होतं. आणि त्याच्यानंतर 22चं आम्ही चॅम्पियन झाल्यानंतर मुंबईला आलो, सगळं त्यांनी हे केलं. मग हेमंत वांगणकर सर होते, त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा आम्हाला त्यांनी संध्याकाळी कॉल आला. मी अंकित वगैरे आम्ही एकत्रच होतो, तेव्हा आम्हाला कॉल आला की असं हे आहे तर तुम्हाला उद्या BKCला यायचं सकाळी
मुंबई इंडियन्सच्या टीमचं सिलेक्शन आहे. म्हणजे ट्रायल. हां, ट्रायल्स आहे. सो आम्ही म्हटलं ठीक आहे. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो आम्ही, सिलेक्शनला गेलो. हार्डली म्हणजे बरोडाचे पण काही प्लेयर्स होते. सो स्वप्नील सिंग होता आणि अजून मनीष पांडे का आला होता. पण मनीष पांडे झालं होतं, पण मनीष पांडे इथे प्रॅक्टिस करायसाठी आला होता, तो पण होता तिकडे. आणि काही बॉलर्स बोलवले होते त्यांनी. मनीष पांडे अंडर-19च्या ड्राफ्टमधून आला होता. हो हो हो. तो त्यामुळे त्याचं आधी झालं होतं, योगेश टाकोलेचं आधी झालं होतं. सो मी, राजे, इवन धवल कुलकर्णीचं पण आधी झालं होतं. सो मग मी, राजे वगैरे आम्ही गेलो होतो. सो त्यावेळेला मग सकाळी सिलेक्शन झालं, म्हणजे केलं, म्हणजे बघितलं, ट्रायल्स केले. आणि त्याच्यानंतर मग दुपारीच मग आमचा म्हणजे हेमंत वांगणकर सरांचा कॉल आला लगेच मला, अंकितला. अंकित कसं माझ्या जवळ राहतो, त्यामुळे आमचं भेटणं असायचं. सो आम्ही हां, त्यामुळे मी त्याच्याकडेच होतो. आम्ही जात होतो कुठेतरी. तर तेव्हा त्यांचा कॉल आला की तुमच्यासाठी खुशखबर आहे दोघांसाठी की तुम्ही मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सिलेक्ट झालात. सो असा एक कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे, तुम्ही साईन करायला या. सो म्हणजे दोघंही आम्ही एकत्र होतो, दोघांचंही झालं होतं. मग संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीट केलं. त्या घरी गेलो होतो. ते पण आमच्याच एरियामध्ये हेमंत वांगणकर. सो त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या घरीच आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केले. अजिंक्य पण होता. सो राजे पण होता. सो असं आमचं तेव्हा फर्स्ट साईन झालं होतं. सो ती एक अंडर-22च्या परफॉर्मन्समुळे तो एक फायदा झाला की. आणि मेन म्हणजे त्याचं हे सांगेन की ते प्रदीप सुंदरम सर होते, त्यांनी म्हणजे बोलतात ना की खूप विश्वास दाखवला त्यावेळेला. मी असो किंवा तरे असो, सुशांत मराठे पण होता त्यावेळेला, प्रशांत नाईक होता. सो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टीम पण हँडल केली होती. आणि फायनलपर्यंत असं कधीच वाटलं नाही की कुठल्या मॅचला सरांनी आम्हाला ओरडलंय किंवा काही उगाचच म्हणजे बोलतात ना की पनिश केलंय किंवा काही नाही. म्हणजे मस्ती वगैरे सगळं असायचं. बट एक टीम बॉन्डिंग होती. आणि त्यावेळेला इवन किंजल सुरतवाला सर पण होते आमच्याबरोबर. सो त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला बाकीच्या एक मेंटल टफनेस जो असतो त्यांनी त्या गोष्टींवर खूप काम केलं आमच्यावर की कसं असायला पाहिजे प्रेशर सिच्युएशनमध्ये, त्यांनी कसं हे करायला पाहिजे स्वतःला. आम्ही इंडिव्हिज्युअली पण बोलायचो ना त्यांच्याशी, तेव्हा त्यांनी पण ते खूप गोष्टी क्लिअर आउट केल्या, डाऊट्स क्लिअर केले. सो त्याचा खूप फायदा झाला त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला आमचं म्हणजे 22च्या परफॉर्मन्सवर आमचं ते IPL मध्ये हे झालं. पण IPL मध्ये त्यावेळी 30 जणांची टीम असायची. हो, 30 म्हणजे अलाउड होतं ते. पण बऱ्याच टीम्स 30 प्लेयर्सना घ्यायच्या आणि ऑप्शन्स खूप ठेवायच्या. 18 नंतर 18चा स्क्वॉड असणं हे नंतर बऱ्यापैकी नंतर आलं. तर तुला पहिली मॅच मुंबई इंडियन्ससाठी कशी मिळाली त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, बरोबर? तर पहिली काय, इव्हन दुसरी पण नाही, पण आधी पहिल्याची सांगू मग दुसऱ्याची सांगू. तर पहिली त्यावेळेचे म्हणजे डेक्कन चार्जर्स त्यांच्या विरुद्ध तुला पहिली मॅच खेळायला मिळाली. पण तेव्हा तुला माहिती होतं तू खेळणार आहेस ती मॅच? नाही, पहिलं म्हणजे स्क्वॉड मध्ये नव्हतो मी, म्हणजे 15 मध्ये नव्हतो. तर मी माझ्या घरी आलो होतो आणि मॅच होती DY पाटीलला, संध्याकाळची मॅच होती तेव्हा. सो तेव्हा मग आम्ही फ्रेंड्स बरोबर मग मी म्हटलं मूवीचा मी प्लॅन केला होता, जन्नत मूवीचा काहीतरी. आणि त्याच्यानंतर असं ठरलं होतं की मग एकत्र सगळे नाही, मुंबई इंडियन्सला मी खेळतो त्यामुळे सगळे एकाकडेच बघून किंवा माझ्याकडे किंवा अजून कुठल्या फ्रेंडकडे बघून मॅच म्हणजे एन्जॉय करणं होतं मॅच. तर सकाळचे झाल्यानंतर मग मी मूवीसाठी मग घरातून निघालो आणि हॉटेलमधनं कॉल आला की तुला आता असं ही मॅच तू टीममध्ये आहेस, तर तुला ॲज अ ऑफ स्पिनर म्हणून तुला खेळायचे. तर म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे ऑफ स्पिनर तेव्हा पार्ट टाइम स्पिनर पार्ट टाइम असं नव्हतं. मी 22ला पण टाकली होती बॉलिंग, बट सिलेक्ट झालो तुम्ही ॲज अ बॅट्समन, पण बॅट्समन ऑलराऊंडर.
सो पण मला सांगायचं झालं की ऑफ स्पिनर म्हणून तू खेळणार आहेस, सो त्या प्रायमरी तुझं ऑफ. तर म्हटलं ठीक आहे, मग असं करून मग मी घरी गेलो. मग आईला सांगितलं, घरी आई बाबांना सांगितलं असं की मला आता मोस्टली मी मॅच खेळीन. सो मी कपडे वगैरे हॉटेलमध्येच होते, सो ते मी गेलो हॉटेलमध्ये. मग तिकडनं मग टीम मिटिंग झाल्यानंतर मग सगळे बसमध्ये बसून आम्ही डी वाय पाटीलला गेलो. मग ती फर्स्ट मॅच झाली आमची. मग त्यानंतर परत मी टीममध्ये नव्हतो म्हणजे. नाही, पण त्या मॅच मध्ये तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तेव्हा डी.वाय. पाटीलला काम चालू झालं होतं? हो, म्हणजे मी 2007 ला मी जॉईन झालो. म्हणजे तेव्हा म्हणजे जिकडे आपण काम करतोय तिकडेच पहिली मॅच मिळाली. आपण स्टार्ट केलं माझं कॉर्पोरेट क्रिकेट. सो तिकडेच. आणि तेव्हा कसं होतं की लाईक मॅचला मी ती डेब्यू माझा जिकडे डी.वाय. पाटीलला होतो तिकडेच माझा डेब्यू झाला. आणि पण ज्या वेळेला मी म्हणजे ते पण एक एक्सपिरियन्स चांगला होता की लाईक मी बाउंड्री लाईनला जेव्हा फिल्डिंग करत होतो तेव्हा माझेच ते खेळणारे, माझ्यासोबत जे खेळणारे होते ते तिकडे मागेच बाउंड्री लाईनला म्हणजे होते. इव्हन त्यांच्यासाठी पण एक चांगलं होतं. आणि आपल्यातल्याच एक हे आहे. आणि कारण ती मॅच माझ्या खूप लक्षात आहे, कारण IPL मधली मी स्टेडियम मध्ये जाऊन जर का कुठली पहिली मॅच बघितली असेल तर ती होती. आणि तेव्हा नुकतंच ते स्टेडियम पण बांधलं होतं नवीन. त्यामुळे आणि ते गिलक्रिस्टनी सेंचुरी मारून ती मॅच म्हणजे काय म्हणजे ऑफ स्पिन टाकलेस तू पण तोपर्यंत मॅच संपली होती. नाही, आणि माझ्या पुढे म्हणजे पहिलीच मॅच आणि ॲडम गिलक्रिस्ट सारखा बॅट्समन आणि VVS लक्ष्मण सर. त्यामुळे ते एक प्रेशर वेगळंच होतं की म्हणजे बोलतात ना की मूवीच्या याच्यामध्ये झोनमध्ये होतो आणि डायरेक्ट येऊन मॅच खेळलो. बट तो म्हणजे त्यावेळेला टीममध्ये म्हणजे एक ते पण असायचं की जेव्हा तुम्ही म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये जाता किंवा ॲटलीस्ट बसमधून जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता त्यावेळेला तुम्ही आपोआप त्या झोनमध्ये येता की लाईक तुम्हाला आता मॅच खेळायची. जेव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जातात की तुम्ही मॅच खेळणार आहे, सो आपण आपोआप त्या झोनमध्ये येतो की नाही म्हणजे फर्स्ट मॅच आहे, ते प्रेशर पण होतं बट खेळायची एक्साइटमेंट पण होती. कोणी दिली होती तेव्हा? सचिन सर. हो, त्यांनीच दिली होती. आणि तो खूप मेमोरेबल होता की फर्स्ट डी.वाय. पाटीललाच डेब्यू झाला माझा, जिकडे माझं मी फर्स्ट इयर माझं जेव्हा जॉईन झालो तेव्हा. आणि लगेच सेकंड इयर. इव्हन ॲबी कुरुविला सर पण होते त्यावेळेला. त्यांना पण खूप असं एकदम चांगलं वाटलं की इथेच सुद्धा डेब्यू झाला आणि इथेच आणि त्यांचं एक ते पण एक होतं की A डिव्हिजन क्रिकेटमध्ये मी एअर इंडियाला होतो आधी. बट काही कारणास्तव एअर इंडियाचं होणे होत होतं. त्यामुळे सगळ्या टीम्सची नावं A डिव्हिजनची MCAमध्ये गेली होती. तर माझ्याकडे मला आणि त्यावेळेला मी पिक याच्यामध्ये होतो. सो कसं होतं की A डिव्हिजनला खूप महत्व होतं त्यावेळेला. A डिव्हिजन टाइम शेड्यूल म्हणजे सिलेक्शन ट्रायल रणजी ट्रॉफीसाठी सिलेक्शन ट्रायल. त्यामुळे A डिव्हिजनला खूप प्राधान्य दिलं होतं. तर माझ्याकडे A डिव्हिजनची कुठे सगळ्या टीम फुल झाल्या होत्या असं. आणि त्यावेळेला डी.वाय. पाटील मला एवढं हे नव्हतं माहीत, पण होतं. पण एअर इंडिया, इंडियन ऑइल हे सगळे ONGC वगैरे होते. तेव्हा मी पण रेडी झालो होतो की चल काहीतरी. मग कोणतरी मला बोललं MIG मध्ये की लाईक B डिव्हिजनला पण तू केलंस तर ते पण काउंट केलं जातं रन. मी म्हटलं ठीक आहे, मला चालेल कुठली B डिव्हिजन पण मला खेळायची. तो ते केल्यानंतर मग जुलैमध्ये ॲबी कुरुविला सरांचा कॉल आला की सिद्धू तू मेरे इधर खेल, एक की जो भी है वो कॉन्ट्रैक्ट वगैरे जो भी साइन कर ले तो हमारे इधर खेळ. सो तेव्हा मग मी ते हे झालं की त्यावेळेला त्यांनीच मला घेतलं. म्हणजे लास्ट मुमेंटला त्यांनी मला संधी दिली. आणि त्याच्यानंतर डी.वाय. पाटीलला पण मी कंटिन्यूस खेळत होतो. आणि चांगले प्लेयर होते त्यावेळेला. स्वप्नील असनोरकर होता, योगेश टाकोले, प्रवीण तांबे वगैरे पण होते. तर त्यांनी त्यावेळेला जर म्हणजे बोलतात ना की ती हे दिली नसती, A डिव्हिजन खेळायची संधी दिली नसती तर नंतर मला ते सगळं बोलतात ना की नसतं मिळालं. सो ते एक त्यांच्यासाठी त्यांना पण त्यावेळेला खूप म्हणजे थँक्यू बोललो मी ते मॅच नंतर की लाईक तुम्ही लास्ट मोमेंटला मला चान्स दिला इथे. आणि मॅचेस पण मला A डिव्हिजन खेळता आल्या. म्हणजे त्यावेळेला बाकीच्या टीममधून पण लाईक
अभिषेक साळवी, साईराज भोवतले, पारस मामरे वगैरे पण खेळत सगळे होते, मोठे प्लेअर चांगले प्लेयर्स खेळत होते. सो त्यांच्या अगेन्स्ट खेळणं म्हणजे खूप म्हणजे मोठी गोष्ट असते. आणि मुंबई इंडियन्सची दुसरी मॅच पण सेम, पण दुसरी कारण मॅच मध्ये गॅप झालं होतं. मी त्या ह्याच्यामध्ये परत मी टीमच्या बाहेर आलो होतो आणि मोहालीला अवे मॅचेस होत्या आमच्या, 1-2 मॅचेस अवे होत्या. सो त्यावेळेला मग आम्ही इथे प्रॅक्टिस करतो, मग घरी येऊन जाऊन होतो. तर त्याच्यानंतर मोहालीला झाल्यानंतर आमची इथे परत मॅच होती वानखेडेला. तर मोहालीला हरभजन आणि श्रीशांतचं ते झाल्यानंतर इन्सिडेंट झाला. तर त्याच्यानंतर मग इथे मुंबईला वानखेडेला मॅच होती. तर आदल्या दिवशी प्रॅक्टिस झाली. मग प्रॅक्टिस नंतर मग फायनल 18चा स्क्वॉड केला, त्याच्यामध्ये नव्हतं माझं नाव. सो मग मी घरी आलो होतो. मग परत मग मित्रांनी ठरवलं की चल आपण जाऊया, मूवीला जाऊया, परत मूवी बघूया. तर असं परत जन्नत मूवीचा तोच मूवीचा प्लॅन झाला. मग आम्ही जर का चान्स मिळाला नाही तर परत जन्नत बघायचा. तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. तर ते केल्यानंतर मग आम्ही फायनली गेलो. मग फायनली आम्ही तिकीट काढली. आम्ही सायनच्या थिएटरला गेलो होतो, सिनेमॅक्सला. तर गेलो आम्ही. मग वरती गेलो, त्याच्यानंतर क्लिनिंगचं चालू होतं. मग आम्ही बाहेरच उभे होतो. बाहेर उभे असताना मग एक प्रायव्हेट नंबर असा एक म्हणून कॉल आला. सो कॉल आल्यानंतर मग उचलल्यानंतर समोरून असं हे झालं की मी सचिन बोलतोय. पहिलं म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं की मला मी टीममध्ये नाही आहे. तर पहिला ते वाटलं होतं की कोण मस्करी करते काय. मी कोण म्हणून विचारलं असं. सो त्यामुळे त्यांनी पूर्ण नाव घेतलं, मी सचिन निगम. म्हटलं अरे सर बोला असं. तर त्यांनी मला सांगितलं कुठे आहेस म्हणून. तर मी म्हटलं फ्रेंड्स बरोबर मूवी बघायला आलो आहे. तर मग त्यांनी सांगितलं की अच्छा मग एक काम कर, घरी जा, जे कपडे वगैरे काय घ्यायचे आणि 2:30 वाजता तू ये मॅचला, आणि मोस्ट प्रॉब्ली तू मॅच खेळशील, तर त्या हिशोबाने तू रेडी राहा. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग तसंच मग मी गेलो, तिकीट तशीच हे केली आणि मग मी घरी गेलो. मी त्या घरी गेल्यानंतर मग आई बाबा पण अरे काय झालं. मी म्हटलं असं कॉल आला होता, तर मला मॅच खेळायला बोलवलं आहे. त्यांना पण ते एक बिलीव्ह होत नव्हतं की लाईक असं कॉल येईल किंवा. आणि माझ्या मते हे टीम मिटिंगमध्येच डिस्कस झालं आणि तेव्हा टीम मिटिंगच चालू होती आमच्या टीमची. सो तेव्हा मग तिथूनच कॉल केला होता मला. तर मी गेलो. मग तिकडनं हॉटेलवर मग माझे फ्रेंड्स पण होते त्यावेळेला बरोबर. त्यांनी मला टॅक्सीत बसवून मग मला हॉटेलपर्यंत सोडलं. तो ते पण एक इन्सिडन्सचा म्हणजे फनी होता की लाईक मी मुंबई इंडियन्सच्या त्या ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये आणि हॉटेलच्या बाहेर गर्दी होती. तर मग हॉटेलच्या वगैरे टॅक्सीतनं मी असं उतरलो. सगळे माणसं पण बघतात की, आणि कोणी एवढं हे नव्हतं की मी हे करून मी जाऊन डायरेक्ट फक्त मी बसमध्ये बसलो. सगळे माणसांचे जे रिॲक्शन बोलतात, मला नंतर फ्रेंडने सांगितलं की अरे हे कोण आहे अभि इधर बाहेर से आके डायरेक्ट. तर ते झालं. मग त्याच्यानंतर मग टीम मिटिंग झाली आमची आणि सगळे येऊन बसले बसमध्ये. तर मग बस निघाली आमची. मग त्याच्यानंतर सचिन सर मी मागे ज्या सीटवर होतो ते मागे आले. मग 2 मिनटं बाजूला बसले. तर त्यांनी सांगितलं की आता थोडंसं त्या झोनमधनं बाहेर ये आणि थोडा फोकस राहा. 99% तरी तू खेळशील, पण तू ॲज अ ऑफ स्पिनरच खेळणार आहेस ही मॅच पण. तर तू त्याप्रमाणे तुला म्हणजे त्याप्रमाणे फोकस राहा जरा, आणि थोडंसं अजून ये जरा झोनमध्ये, असं एवढं बोलून आणि ऑल द बेस्ट एवढं बोलून ते मग पुढे जाऊन बसले. मग आम्ही ग्राउंडवर गेलो. मग आणि फर्स्ट मॅच म्हणजे मुंबईमध्ये आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये होती वानखेडेच्या. तर तेव्हा मग हडल केलं. तर हडलमध्ये डायरेक्ट त्यांनी मला सांगितलं की तू खेळतोय म्हणून. तर मग मुंबईमध्ये वानखेडेमध्ये खेळायचं आणि ते पण एक वेगळं प्रेशर होतं.
आणि इवन सगळे ओळखीचे पण होते आणि बरोबर. सगळ्यांचं. सो तो तसं मग मी ती मॅच खेळलो आणि त्याच्यानंतर मग बॉलिंग टाकली, 4 ओव्हर टाकले. तर फर्स्ट माझी विकेट होती जी शॉन मार्श होती. त्यावेळी तो हायेस्ट रन गेटर होता. हायेस्ट रन गेटर होता आणि त्याची विकेट मिळाली. सो ते एक वेगळं आहे. त्याच्यानंतर युवराज सिंगची विकेट मिळाली, ज्याने 6 बॉल 6 सिक्स मारले होते. त्याची विकेट पण मिळणं एक खूप म्हणजे बोलतात ना की मोठी गोष्ट होती. ते झाल्यानंतर मग बॅटिंगच्या वेळेला पण एक जेव्हा डगआउटमध्ये बसलो होतो आणि जेव्हा मी नेक्स्ट बॅटिंगला जाणार होतो आणि सचिन सरांनी खूप मस्त बॅटिंग आहे त्यावेळेला, बॅटिंग खूप चांगली आणि रनआउट झाले होते काहीतरी. रॉबिन उत्तपा आणि त्यांच्यामध्ये मिस कॉल झालं होतं. सो ते रनआउट झाले. मग ते आल्यानंतर येऊन झालं त्यांचे 2 मिनटं बसले, त्याच्यात येऊन माझ्या बाजूला बसले आणि मग त्यांनी सांगितलं आणि तेव्हा त्यांच्या सांगण्यातून ते एक जिंकण्याची ती म्हणजे म्हणजे काय बोलतात हे असते ना, तर ती एक दिसून होत होती बोलताना की ते बोलले की तू जसा खेळ झाला आजपर्यंत तसा खेळ, असं काही नाही की काही प्रेशर घेऊ नको तू. म्हणजे आऊट झालं तर काय मी करीन, म्हणजे आऊट झालं तर काही विचार नको करू, फक्त जा तुझं 100% दे. बॉल फक्त एवढंच लक्षात ठेव की ही मॅच जिंकायचीच आहे आपल्याला. तर ती मॅच मस्ट विन होती आणि मुंबईसाठी. पण मग त्याच्यानंतर मग असं झालं आणि शेवटची ओव्हर होती आणि 6 बॉलमध्ये 19 रन पाहिजे. आणि आत्ता 6 बॉल 19 म्हणजे काहीच नाही वाटत, पण तेव्हा 6 बॉल 19 म्हणजे खूपच. म्हणजे मी लिटरली विकेटवर असताना आपण एक स्टेडियममध्ये बघतो ना, माझ्यासाठी पहिलंच वर्ष होतं आणि माझ्यासाठी खूप असं ते एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्यामुळे बघितलं तर सगळी माणसं चालली होती, म्हणजे लिटरली स्टेडियम रिकामं होत होतं. तर मग त्यावेळेला म्हटलं की जे आहे आता 6 बॉल आहेत माझ्याकडे, सो ते जे होईल ते होईल, आपण ट्राय तर करू म्हणजे त्यावेळेला. आणि हे केलं. फर्स्ट बॉल मग झाला, फर्स्ट बॉल टाकला VRV सिंगने, तो 6 मारली. त्याच्यानंतर मला कळलं की नो बॉल पण होता. मग नो बॉल पहिली 6 आली. मग 6 मारल्यानंतर मग परत ते स्टेडियममध्ये माझं एक होतं की मी आजूबाजूला बघायचं स्टेडियममध्ये कोण दिसतंय का, म्हणजे ओळखीचं कोण आहे का, म्हणजे माझे वडील पण कुठे बसलेत. तर त्या ह्याच्यामध्ये पण मग मी बघतो तसं माणसं परत यायला लागली. सो त्याच्यामुळे ना एक वाढलं एक मोटिवेशन आहे इन द सेन्स, म्हणजे बोलतात ना की ते येत आहेत बघून ते होप्स पण वाढले की चल आपण हे करूया म्हणून. मग त्याच्यानंतर सेकंड बॉल परत बाउंड्री आली. मग बाउंड्री आल्यानंतर मग अजूनच बोलतात ना की नावाचं सिद्धार्थ नावाचं ते एक थोडं आवाज यायला लागला लोकांवरमधनं. आणि मग त्याच्यानंतर मग थर्ड बॉल परत मारला आणि थोडंसं एक सेकंडसाठी तिकडे नॉन स्ट्राईक मी थांबलो आणि लेट निघालो. त्या ह्याच्यामध्ये मग ते रनआउट झालं. सो रनआउटच्या वेळेला खूप तो टाईम, म्हणजे ते थर्ड अंपायरने तो टाईम पण खूप घेतला त्यावेळेला, एकदम क्लोज कॉन्ट्रोवर्शियल होतं. तर खूप त्यावेळेला एक ते श्रीशांतने पण येऊन असं म्हणले आउट देना चाहिए, मतलब आउट क्या लग रहा है, मला पता नहीं, मतलब तो बोला नहीं आउट देगा तो हम लोग जीत जाएंगे, असं तसं वगैरे. तो जीत जाएंगे इन द सेन्स बोला मेरे को लगता है आउट देंगे शायद, असं करून मग तो गेला. मग झालं तरी खूप वेळ लावला त्यांनी हे करायला. तर मग डगआउटमध्ये पाणी घेऊन आलं तर तो मला म्हणाला की मोस्टली तरी आउट आहे असं. मग त्याच्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर मग रेड झाल्यानंतर थोडंसं एक मनाला लागलं, म्हणजे थोडं बघून पण थोडंसं हे झालं की एक त्यांचे होप्स होते की मग तरी एक हे होतं की जिंकू दे आपण, म्हणजे एवढं आता आणलं तर जिंकू दे म्हटलं. तर ते थोडंसं हे झालं. परत मग तिन्ही आमचे मग त्याच्यानंतर रनआउटच झाले, म्हणजे आशिष नेहरा पण रनआउट झाला शेवटी, विक्रांत येलगट्टी पण. तर ती म्हणजे त्याच्या आधीचा बॉल पण ते एक डायरेक्ट हिट मिस झाला आणि 2 रन आले. सो ते एक मॅचच वेगळी होती जी अजूनही लोकांच्या म्हणजे आहे लक्षात. ती अजून ते शेवटच्या बॉलला युवराज सिंगने चान्सच घेतला नाही, त्यांनी धावत जाऊन रनआउट केला आणि तो अख्ख्या ग्राउंडभर
हा हे झालं होतं. त्यांच्यासाठी पण मस्ट विन होती आणि आमच्यासाठी पण मस्ट विन होती. त्यामुळे ती मॅच इवन खूपच मेमोरेबल होती आणि त्यामुळे मग मी ऑलवेज ते सांगतो की तो कॉल येणं आणि म्हणजे ते एक वेगळंच होतं माझ्या लाईफमधला. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की डेब्यू पण तसाच झाला होता आणि ही पण मॅच तशी होती जी लोकांच्या बरेच लक्षात राहिली ती मॅच. कारण त्यावेळी त्या मॅच नंतर पण युवराज सिंग म्हणाला होता की आम्ही वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2008ला आम्हाला एवढं स्लेजिंग होईल. दोन्ही टीम बरोबर भारताच्याच आहेत, एक पंजाबची एक भारताची आहे, पण पंजाब ते त्याला लागलं होतं त्यावेळी की वानखेडेला आपल्याला एवढं बरोबर ते त्यामुळे होऊ शकतं. बरोबर हे त्यांनी बोलून पण दाखवलं होतं खूप वेळा असं. त्यामुळे त्याने ते एक सेलिब्रेट पण त्या प्रकारे झालं होतं की बरेच लोक काय ना काहीतरी त्यांचं चाललं होतं. त्यामुळे ती एक त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच IPL बघितलंय. सुरुवातीपासूनच IPL ज्याने बघितलंय त्यांना ती मॅच विसरता येणार नाही. एका रनने हरले होते मुंबई इंडियन्स. नाही इव्हन आता पण कोणी त्यावेळेस कोणी भेटले ना तर तेच सांगतात की ती मॅच म्हणजे इव्हन अजूनही कधी कधी असं म्हणजे बोलतात ना की अरे तू ते जिंकवलेसीस तर तुला बरंच अजून फायदा झाला असता याचा. तू रनआउट नाही व्हायला पाहिजे होता असं नाही बरंच. पण ते चांगल्या ह्याने बोलतात की तू जर ती मॅच जिंकवली आणि जिंकवली होती ऑलमोस्ट तुम्ही झाले होते तर तूच राहिला असता तर मग म्हणजे खूप चांगलं हे झालं असतं. इवन त्याच्यानंतर मग मुकेश अंबानी सर आणि नीता अंबानी मॅम पण आले होते आणि त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे हे केलं होतं. पण मला एक आहे की सन जयसूर्यानी मला आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे ॲक्च्युअल प्रॉपर वेने बांबू दिला होता की ह्याच्यामध्ये एवढं मॅच आणून तुला माहिती आहे की तो समोरचा बॉलरच आहे, तू बॅट्समन आहेस, तर तू थांबायला नव्हतं पाहिजे होतं. तू जायलाच पाहिजे होतं धावायला. तू थांबलास तिकडेच तुझं हे झालं. कारण तो बॉलर आहे ना आणि तू खेळतोयस तर स्ट्राईक तुलाच घ्यायला पाहिजे होतं. तर तू थांबायचा विचार पण नव्हता करायला पाहिजे. ते एक त्यांचं एक म्हणजे बोलतात ना त्यांचं एक बोलणं ते बरोबर होतं की मी असं गेलं की चल 1 रन होते तर तो खेळेल म्हणून. पण त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की तूच स्ट्राईकला झाला होता, तू थांबायला नाही पाहिजे होता. तू थांबलास 1 सेकंड म्हणून ते 1 सेकंडच म्हणजे त्याने रनआउट झाला असतो. सो त्यांनी ते ऑब्झर्व केलं. म्हणजे त्याने हे केल्याबद्दल नाही, त्यांनी मला हे केलंच नाही की वेल ट्राईड वगैरे. त्यांनी मला डायरेक्टली बांबू दिला की हे करायला पाहिजे होतं तू. म्हणजे तर असं झालं असतं. म्हणजे ते मला हे पण बोलले की 1-2 बॉल ठेवून पण मॅच जिंकलो असतो आपण. ठीक तर तू राहिला म्हणजे तिकडे तो जो रनआउट नसता झाला असता. तर ते एक हे होतं. बट ओव्हरऑल खूप तो एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता आणि नवीनच होता पहिलं म्हणजे. आणि मग नंतरच्या सीझनला राजस्थान रॉयल्समध्ये शेन वॉर्न, मोहम्मद कैफ, युसुफ पठाण असू दे यांच्याबरोबर कसा एक्सपिरियन्स होता? त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं किंवा काय वेगळी आठवण राजस्थान बरोबर? म्हणजे पहिलं कारण ते पहिला सीझन जिंकले होते आणि दुसरा सीझन साऊथ आफ्रिकेत झाला जिकडे तू बरोबर आणि तेव्हा असंच मी म्हणजे कुठेतरी फॅमिली बरोबरच गेलो होतो कधी डिनरला. तेव्हा मग चाललं होतं की लाईक टीम्समध्ये रिटेन करायचं किंवा ते प्लेयर्स हे करायचं त्यांचं चाललं होतं. बट मुंबई इंडियन्सकडनं असं हे आलं नव्हतं. सो मी ते हेमंत सरांना मी कॉल केला होता. सर म्हटलं काय हे करणार आहेत की नाही. तर ते म्हणाले अजून काही नाही कळलं त्यांचं कारण यावर्षी कसं साऊथ आफ्रिकेला आहे त्यामुळे त्यांचं काय अजून हे नाही कळलं. तर ते फोन केल्यानंतर नेक्स्ट डे मला राजस्थान रॉयल्सकडनं कॉल आला की तुला आम्ही हे करण्याचं तुझं काय आहे. तर मग मी परत त्यांना कॉल केला सर की असं काही कळलं का अपडेट आले का. तर ते बोलले नाही. म्हटलं सर मला राजस्थान रॉयल म्हटलं कर तुला जर मिळतंय तिकडे तर लगेच तू हे कर तू थांबू नको म्हणजे असं. आणि मग मी पण ओव्हर एक्सायटेड होतो की लाईक लास्ट इयर चॅम्पियन झाले होते. शेन वॉर्न होता, युसुफ आणि सगळे हे होते. तर म्हणजे एक्सायटेड पण होतो की राजस्थान रॉयलला खेळायला. सो मग त्यांना मी सांगितलं की ठीक आहे म्हणून असं.
तर मग नेक्स्ट डे मला मग ओनरच्या ऑफिसमध्ये बोलवलं. ते MET मध्ये त्यांचं 6th फ्लोअरला बँड्रा लीलावती समोर ऑफिस होतं. तर त्यांनी मनोज बदाले सर होते तिकडे, त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये बसवलं आणि मग बोलले म्हणजे लास्ट इयर कसं काय एक्सपिरियन्स होता. आणि इवन राजस्थान रॉयल आणि आमची पण जयपूरला क्लोज मॅच झाली होती जेव्हा रनआउट मिस झाले होते आणि असं. सो तो पण एक एक्सपिरियन्स ते खूप त्यांनी कम्फर्टेबल केलं होतं. नीरज पटेल आणि रवींद्र जडेजा हां, त्यांनी हे केली होती. आणि सो ओव्हरऑल त्यांनी खूप चांगलं ट्रीट केलं त्यावेळेला आणि सांगितलं की ते ओपनिंग बॅट्समन बघतायत असं तसं. सो तू करशील का ओपनिंग बॅटिंग असं तसं. मला मी रेडी होतो. मी राजस्थान चॅम्पियन टीम होती, तर मी म्हटलं कुठल्याही नंबरला मला चालेल म्हणून म्हटलं. असं सगळं जस्ट कॉन्व्हर्सेशन झालं आणि मग ठीक आहे, मग त्यांनी साईन केलं असं. मग त्याच्यानंतर मग MIG क्लबमध्ये आमचा कॅम्प लागला होता. सो कॅम्पमध्ये पण चांगलं जुबिन बरुचा होते तिकडे, तर त्यांनी हे केलं, प्रॅक्टिस वगैरे ट्रायल्स वगैरे त्यांनी घेतले. आणि मग त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेला जायचं होतं. मग साऊथ आफ्रिकेला गेलो. मग तिकडे मग तिकडे फर्स्ट टाइम मग आम्ही डायरेक्ट मग शेन वॉर्न आणि यांच्याशी भेटणं झालं. अच्छा, तर मुंबईतल्या कॅम्पला वगैरे शेन वॉर्न नव्हतं. ओके. ते डायरेक्ट मग तिकडे आम्हाला भेटलो. तोपर्यंत इथे आम्ही म्हणजे जे इंडियन प्लेयर्स होते तेवढेच होते. म्हणजे नमन ओझा होता तेव्हा, स्वप्नील अस्नोडकर, मी होतो, तर अभिषेक राऊत पण होता तेव्हा, युसुफ होता, कैफ होता. आम्ही सगळे मग एकत्र इकडनं फ्लाईटने जाणार होतो आम्ही. सो तिकडे गेल्यानंतर फर्स्ट टाइम म्हणजे भेटणं झालं, पर्सनली पण बोलणं झालं. मग त्यानंतर आमच्या ना ट्रायल मॅचेस प्रॅक्टिस मॅचेस ठेवल्या होत्या. सो प्रॅक्टिस मॅचेसमध्ये फर्स्ट मॅचला त्यांनी परदेशात खेळण्याचा पहिला अनुभव होता. आणि माझ्यासाठी फर्स्ट म्हणजे मी इंग्लंडला गेलो होतो म्हणजे MIG क्लबमधनं वगैरे, पण असं कुठल्या टीममधून एवढ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी बाहेरच्या म्हणजे त्या कंडिशनमध्ये जाऊन खेळायचं खूप पहिलाच एक्सपिरियन्स होता. सो पहिली आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळलो. त्याच्यामध्ये त्या मॅचमध्ये एक स्पिनर्सला बॅटिंग आली होती. सो स्पिनर्सला आम्ही केले होते चांगले रन्स, म्हणजे 25-30 रन्स झाले आणि रिटायर केलं होतं मला. सो त्याच्यानंतर मग म्हणजे डॅरेन लिमन होते तेव्हा, तर तेव्हा ते डॅरेन लिमन तर होतं आणि डॅरेन बेरी होते. डॅरेन बेरी म्हणून ते कोच होते. ओके. तर त्यांनी पण हे केलं की तू फास्ट बॉलर्सला खेळ, कारण ओपनिंग करायला विचार करतोय तर फास्ट बॉलर्सला पण खेळ किंवा. तर सेकंड प्रॅक्टिस मॅचला त्यांनी मला लवकर पाठवलं, म्हणजे 4 नंबरवर पाठवलं, जे पॉवर प्लेमध्ये पाठवलं फाईल. सो फास्ट बॉलर्सला लाईक नॉर्मल ट्राय करत तो मारायचं, बट त्याच्यामध्ये बाउंड्रीज मिळतं. पण त्यांनी ते 6 वगैरे हे अपेक्षा होती, त्यांना तेवढं हे नाही झालं. मग स्पिनर झाल्यानंतर मग नंतर ते केलं होते. आणि असं करून मग 60-70 रन नॉट आऊट होतो आणि झालं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी असं हे झालं होतं की एका फास्ट बॉलर्सला नाही खेळता येते किंवा त्यामुळे मग त्यांनी मग थोडंसं मला चान्सेस कमी दिले. तर त्यावेळेला पण युसुफ आणि मोहम्मद कैफने, इव्हन स्वप्नील अस्नोडकरने खूप बॅक केलं की ठीक आहे, प्रॅक्टिस करत राहा, म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा तू म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा हे कर, कारण त्यांचं थिंकिंग काय आपण ते हे नाही करू शकत. सो ते झाल्यानंतर मग त्यांनी मला होतं त्या वर्षी एक मॅच खेळवली, ती मुंबई इंडियन्स बरोबर. आणि त्यावेळेला असं एक झालं होतं की स्टार्ट ऑफ द सीझन म्हणजे साऊथ आफ्रिकेला, की काही प्लेयर्सना ते लोक इंडिया पाठवणार होते, की फक्त 30 जणांना घेऊन 27 जण होते, त्यातले 18 जण ठेवणार होते. सो तेव्हा तो बोथा म्हणून एक होता साऊथ आफ्रिकेचा, जॉन बोथा, तर त्याचा ऍक्शनचा काहीतरी इश्यू होता. सो तो तर कसं झालं की 17 जणांची नावं हे केली होती आणि 18वं ते बोलले, त्यांनी मला हे केलं, नाव रिटेन केलं. हां. तर आणि बाकीचे मग काही ज्यांची नाव नाही ते मग नेक्स्ट डे इंडिया जाणार होते.
सो मला मग शेनवॉन आणि यांनी बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं की लाईक त्याचं जर ॲक्शनचं प्रॉब्लेम झाला तर क्लिअर झालं तर मग तुला पण जावं लागेल इंडियाला, म्हणजे हे नाहीतर मग असं. तर मग मी त्या रात्री एकदम म्हणजे त्या दिवशी एकदमच लो होतो की लाईक रन्स करून पण मला इंडियात जावं लागतंय किंवा असं. तर मग तेव्हा अस्नोडकर माझा रूम पार्टनर होता तेव्हा तिकडे. सो तो मला म्हणाला की होप फॉर द बेस्ट, एवढंच तो म्हणाला की आता आपण आपल्या हातात नाही आहे ते असं. तर मग माहीत नाही काय झालं, मग बरेच मॅचेस झाल्या. त्याच्यानंतर थोड्या मॅचेस झाल्यानंतर त्या बोटाचं क्लिअर झाली ॲक्शन असं हे झालं, म्हणजे रिपोर्ट आला. सो तो पण जॉईन झाला इथे टीममध्ये. माझी परत ती धडधड वाढत गेली, आता एकट्याला जायला लागतं की काय किंवा असं. तर मग तोपर्यंत मग त्याच्यानंतर शेनवॉन बोलला की नाही म्हणजे गरज नाही, यू कॅन स्टे. हां असं. इवन ते शिल्पा शेट्टी आणि हे पण बाकी सगळे होते त्यावेळेला तिकडे, मनोज बदाले सर पण होते. सो त्यांनी पण माझ्या मते त्यांनी सांगितलं की आता एकटं असं नका हे करू वगैरे. सो त्यांनी हे केलं आणि आता देवाची कृपा न म्हणायचं की काय म्हणायचं माहीत नाही, बट आम्ही जी मुंबई इंडियन्सची मॅच खेळलो त्या टीममध्ये मी पण खेळलो आणि बोथा पण खेळला. म्हणजे आम्ही एकत्र, म्हणजे ज्याचं रिप्लेसमेंट होत होती त्या दोघंही त्याच ह्याच्यामध्ये खेळलो. म्हणजे आणि ती मॅच 2 रननी जिंकली. जिंकलो पण आम्ही. म्हणजे तो जर असता टीम मध्ये, तो जर असं झालं होतं की तो येणार टीम मध्ये तर तू बाहेर जाणार, पण नाहीतर मग तू खेळ. आपण दोघं त्याच मॅचला खेळलो. तर म्हणजे त्याच्यानंतर मी बदाले सरांना थँक्स पण म्हणालो की लाईक तुम्ही एवढं सांगितलं आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा म्हणून 19वा प्लेअर म्हणून ठेवलं होतं. बट त्यामुळे एक फुल टूर माझी त्यांच्याबरोबर राजस्थान रॉयल टीम बरोबर झाली. इव्हन त्यावेळेला मुनाफ पटेल पण होता. तर म्हणजे बाकीच्या इंडियन प्लेयर्सने पण खूप सपोर्ट केला त्यावेळेला. शेनवॉनने पण खूप चांगलं म्हणजे फिल्डिंगच्या बाबतीत म्हणा किंवा फिल्डिंगच्या बाबतीत मोहम्मद कैफशी पण बोललो, त्याने पण खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की काय करायला पाहिजे किंवा कसं त्याची ट्रेनिंग कशी करायला पाहिजे फिल्डिंगची. ॲज अ तुला चांगलं फिल्डर बनायचं तर पहिलं काय करायला हवं ते त्यांनी पण सांगितलं. बॅटिंगच्या ह्याच्यामध्ये माझं रेग्युलर म्हणजे युसुफशी आणि इवन अस्नोडकरशी वगैरे आमचं बोलणं असायचं. अस्नोडकर आणि मी डी.वाय. पाटीलला पण एकत्र होतो, त्यामुळे आमचं तेवढं बॉन्डिंग पण होतं. सो तसं तर ओव्हरऑल खूप म्हणजे राजस्थान रॉयल्सचा एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता की बाहेरच्या देशात जाऊन खेळला आणि त्या ह्याच्यामध्ये पण खूप चांगला त्या ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स होता त्याच्या. आणि मग नंतरचे 3 सीझन पंजाब मग मध्ये कसं झालं की एक वर्ष मग माझं 2010चं वर्ष मी नव्हतो, म्हणजे मी बाहेर होतो, म्हणजे नव्हतं मला घेतलं त्या ह्याच्यामध्ये. तर परत आणि कमबॅक करणं पण खूप डिफिकल्ट त्या ह्याच्यामध्ये, कॉम्पिटिशन एवढी आणि खूप डिफिकल्ट ती होती. तर त्या वर्षी क्लब मॅचेसमध्ये माझे रन्स झाले आणि मला रणजी ट्रॉफीला पण घेतलं. त्याच्यानंतर माझा 2010मध्ये रणजी ट्रॉफीला डेब्यू झाला आसाम बरोबर. सो ते झाल्यानंतर मग विजय हजारे ट्रॉफी होती, म्हणजे बरोड्याला होती त्या वर्षी. तर 100 केले. हां, तर ते पण कसं झालं की त्याच्या आधी ना डी.वाय. पाटील T20 मॅचेस होत्या आमच्या दरवर्षी असतात त्या मॅचमध्ये काय व्हायचं, टुर्नामेंटला प्रत्येक मॅचला होत होते रन्स, पण शेवटचे काही रन्स असायचे ना त्यावेळेला मी आऊट होत होतो. लाईक 15-20 रन असू दे किंवा, तर मी आऊट होत होतो पूर्ण एवढी मॅच. मग कसं होतं काही काही वेळेला क्लोज मॅच व्हायची. मग ते चांगलं नाही ना, जर तुम्ही ॲज अ बॅट्समन तुम्ही खेळताय क्लोज केली पाहिजे मॅच, तू पूर्ण संपवली पाहिजे मॅच. तर असं तर मग त्यावेळेला आमचे प्रवीण आंबरे सर कोच होते मुंबई टीमचे, आणि अजित आगरकर होता, हां रोहित होता, अभिषेक नायर होता, अंकित होता, सूर्या पण होता त्यावेळेला, अजिंक्य होता, वसीम होता. तर फुल पॅक टीम होती. आविष्कार साळवी होता, तर इक्बाल अब्दुल्ला होता, तर म्हणजे तरे होता, विनायक सामंत होता, रोहित तर होताच.
तर त्या ह्याच्यामध्ये काय झालं, आदल्या नेक्स्ट डे आम्ही टूरला निघणार होतो. आदल्या दिवशी सचिन सर पण बॅटिंग करत होते नेटमध्ये आणि आमची प्रॅक्टिस चालू होती इथे. सो ते त्यांची बॅटिंग झाल्यानंतर ते मागे उभे होते आणि ते तर एकदा त्यांच्याशी मी मग बॅटिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर मी त्यांच्याशी एकदा जाऊन बोललो की असं असं माझा प्रॉब्लेम होतोय की लाईक शेवटपर्यंत मी नॉट आऊट नाही राहत आहे. म्हणजे सगळे असं झालंय की म्हणजे बोलतात ना ते विश्वास नाही राहत आहे टीमचा की अरे पूर्ण करून येईल की नाही किंवा तर त्यांनी 2-4 गोष्टी सांगितल्या की ह्या हे कर आणि थोडंसं त्यावेळेला घाई नको करू. मे बी तू घाई करतोस किंवा काही होत असेल त्यामुळे. तर त्यांनी सांगितलं आणि म्हणजे असं नाही की त्यांना जेव्हा जेव्हा पटकन जाऊन विचार त्यांनी थांबून 2 मिनिटं बोलले आणि ते सो ते झाल्यानंतर ती जी टुर्नामेंट होती म्हणजे पूर्ण विजय हजारे ट्रॉफी जी होती म्हणजे झोनल मॅचेस. तर पहिल्या मॅचला मग 71 नॉट आऊट होतो. ते पण 37 बॉलमध्ये 71 नॉट आऊट होतो. मग सेकंड मॅचला पण सौराष्ट्र अगेन्स्ट माझी आणि रोहितची पार्टनरशिप झाली होती आणि थोडं रोहित आणि माझ्यामध्ये कॉलिंगचं हे झालं होतं आणि रोहित रनआउट झाला. नाही, मी रनआउट झालो होतो 54वर पॉईंटला. मला त्यांनी येस नो असं करून मग झालं होतं. पण रोहितने ती मॅच सुपर म्हणजे वन ऑफ द बेस्ट इनिंग होती की त्याने ती हे केली. मग त्याच्यानंतर त्याचं एक हे होतं की मॅच नंतर इवन तो येऊन हे पण बोलला की आपली पार्टनरशिप चांगली चालली होती तर माझ्याकडनं ती मिस्टेक झाली. सो स्वतःहून येऊन बोलला ते की असं झालं आणि नाहीतर मग आपणच हे झाली होती. म्हटलं मग आमचं ते कन्व्हर्सेशन होतं की लाईक पण म्हटलं एवढं तर हे होतं की तू ज्या प्रकारे बॅटिंग केलीस ती कोणालाच म्हणजे ॲटलिस्ट बॅटिंग केली त्याने त्या ह्याच्यामध्ये. सो आमचं ते चालतं आहे आम्ही चालतं असं की लाईक म्हणजे पण त्याचं एक हे होतं की त्याने येऊन स्वतःहून हे केलं की चांगलं चाललं होतं आपलं आणि ती जर विकेट गेली नसती थोडं प्रेशर पण त्याच्यात अजूनही विकेट पडली ना नेमकी. सो त्याच्यावर स्वतःवर प्रेशर आलं की त्यावेळेला म्हणून तो येऊन हे केलं त्याने. मग ते झाल्यानंतर मग एक महाराष्ट्राबरोबर मॅच होती आमची मोतीबागला. सो त्या मॅचला आमचे पहिले सगळे भरपूर आऊट झाले होते. 28ला 4 आणि 94ला 5 होते. त्याच्यानंतर मग ती मॅच आदित्य तरेबरोबर माझी पार्टनरशिप झाली आणि त्याच्यानंतर मग तरे आऊट झाल्यानंतर मग अजित आणि माझी पार्टनरशिप झाली. आणि त्याच्यात मग त्या मॅचमध्ये पण कसं की ते 100 झाले बिकॉज ऑफ अजित. कारण त्याला पण लूज बॉल मिळत होते. पण कसं होतं की कमी म्हणजे मला 100ला जास्त रन पाहिजे होते आणि मॅच जिंकायला कमी रन होते. म्हणजे मला जर 30 रन पाहिजे असतील तर मॅच जिंकायला 28-27 रन पाहिजे होते. पण अजित काय करायचं की 1 रन काढून द्यायचा. 1 रन काढून मला होतं तू हे कर म्हणजे असं करत 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 लास्ट मला 6 रन पाहिजे होते आणि मॅच जिंकायला फक्त 2 रन पाहिजे होते. तर अजितने 1 रन काढली. अजितला 1 रन काढली आणि मग मला स्ट्राईक दिली आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट बॉल फुल टॉस मिळाला आणि 6 मध्ये आणि 100 झाले आणि मॅच पण जिंकलो आम्ही. सो त्यावेळेला ते म्हटलं ना ती एक एक्सपिरियन्स प्लेअर आणि सिनियर प्लेअरने कसं सपोर्ट केला आणि त्यामुळे जे 100 झाले. आणि त्या ह्याच्यामध्ये मेन म्हणजे प्रवीण आमरे सरांनी लिटरली फुल म्हणजे बोलता ना फुल फ्रीडम दिलं होतं मला की असं कधीच नाही वाटलं की इवन एवढे 4-5 विकेट गेल्यानंतर पण सरांनी असं नाही अरे बाबा नीट सांभाळून खेळ किंवा तू तुझा गेम खेळ. आऊट झालास काही तुला कोण काय बोलणार नाही पण तू तुझा गेम खेळ. तर त्या टुर्नामेंटमध्ये एक तर रनआउट झालं ना तर पण ती फर्स्ट मॅच नॉट आऊट होतो आणि त्या ह्याच्यामध्ये ॲव्हरेज पण माझा 232चा ॲव्हरेज होता. एक म्हणजे ओव्हरऑल झोनलमध्ये सगळ्यात जास्त ॲव्हरेज होता. मोस्ट सिक्सेस होते 19 सिक्सेस 3 मॅचेस आणि असं. तर सांगायचं म्हटलं की सचिन सरांशी जेव्हा बोललो त्यांनी जे सांगितलं ते थोडं फॉलो केलं. म्हणजे थोडं एक सर्टन त्यांनी सांगितलं की लाईक तू 30 कधी म्हण 30-40वर असतोस तेव्हा थोडंसं फोकस कर. थोडे आपले शॉट्स कंट्रोल करायचे. एकदा 50 कारण
तो एक पिरियड असतो की आपलं थोडंसं फोकसनं थोडंसं इथे हे होतं आणि त्या फ्लोमध्ये आपण जातो. तर 70s मध्ये असताना एकदा तसं झालं होतं. मारला होता बॉल आणि कव्हर्सला तर केदार जाधवने कॅच टाकला होता. सो तेव्हा त्याच्यानंतर मग हळूहळू ते आठवल्यानंतर मग ते परत झोनमध्ये येऊन मग थोडंसं ते केलं. तर ती एक इनिंग म्हणजे बोलतात ना की सगळ्यांच्या ती इनिंग लक्षात आहे. म्हणजे लाईक आणि इवन अजितने पण खूप त्यावेळेला हे केलं. इवन वसीम जाफरची पण बोलायचो किंवा बॅटिंगचं काय असेल तर. सो ओव्हरऑल नंतर पंजाबचं झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवर चाललो होतो. लाईक मॅच नंतर आम्ही हॉटेलवर चाललो होतो. बसमध्येच कॉल आला पंजाबच्या टीमकडनं की असं आहे तर मग तुला आम्ही साईन करायचं असं. तर त्यावेळेला कसं व्हायचं की ऑप्शन नव्हतं. तर तेव्हा पुणे टीममधनं पण पुणे वॉरियर्स टीम होती. तेव्हा तिकडे प्रवीण आमरे सर स्वतः होते. परत कोलकाताकडून पण होतं. हे होते त्यावेळेला दिव्या पाटील T20 नंतर ते जॉय भट्टाचार्य सरांशी पण बोलणं झालं. तर त्यांचं पण चाललं होतं. पण कुठून कन्फर्मेशन आलं नव्हतं. तर मग पण पंजाब टीम अशी होती की त्याच्याकडनं ते बोलले नाही हम लोग कल पेपर हॉटेल घर पे भेजते या फिर तर मग मी प्रवीण सरांना सांगितलं सर असं आहे. तर मग पुण्याच्या टीमचं होतं. सर बोलते तसंच झालं बाबा. सर बोलले तिकडे कन्फर्म आलंय ना नको ते कर पहिलं. तर असं करून मग ते कमबॅक शेवटी फायनली कमबॅक झाला. मग त्याच्यानंतर ते खेळल्यानंतर आपलं विजय हजारे ट्रॉफीमध्ये झालं चांगलं. त्याच्यानंतर मग देवधर ट्रॉफीमध्ये पण नाव आलं. मग देवधर ट्रॉफी आम्ही फायनल हरलो. पण तेव्हा पण आमची टीम म्हटलं तर वेस्ट झोनची टीम वसीम जाफर, अजिंक्य राणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, परत अजित, रोहित, म्हणजे पिनल शाह सगळे पॅक साईड होती. इव्हन बॉलिंगमध्ये पण त्यावेळी चान्स मिळाला होता. खेळलो मी. 11 मध्ये खेळलो होतो मी. दोन्ही मॅच 11 मध्ये खेळलो होतो. पण आम्ही म्हणजे फायनल हरलो होतो आम्ही ह्याच्यामध्ये. सो त्याच्यानंतर मग फायनली कमबॅक झाला त्या ह्याच्यामध्ये. मग ते झालं. मग 2011 मध्ये 3 वर्षाचं त्यांनी डायरेक्ट साईन केलं. सो ते एक कम्फर्ट होता. आणि त्या परफॉर्मन्सचा आणि म्हणजे बोलतात ना त्यावेळेला खूप फायदा झाला. त्या विजय हजारेच्या त्या झोनल मॅचेसचा खूप फायदा झाला मला. त्या 3 वर्षासाठी 3 वर्ष पंजाब किंग्स मध्ये मिळाले. मॅचेस खूप नाही मिळाल्या. एवढं नाही. फर्स्ट इयर मॅचेस नाही मिळाल्या एवढ्या. एकच मिळाली. आणि बट सेकंड इयर काय झालं. सेकंड इयर ॲडम गिलक्रिस्ट कॅप्टन होता. त्यामुळे फर्स्ट इयर पण होता. पण त्यावेळेला एवढं हे नव्हतं झालं. पण सेकंड इयरमध्ये कसं त्यांनी खूप सपोर्ट केला. लाईक म्हणजे ते इवन डेव्हिड हसी पण होता. इंजुअर्ड झाला होता तेव्हा डेव्हिड हसी कॅप्टन होता. सो त्यावेळेला त्यांचे आणि इवन प्रॅक्टिस मॅचला पण खूप चांगलं म्हणजे बोलतो ना बॅटिंग वेगळी. म्हणजे ते स्वतः म्हणाले की लाईक लास्ट इयर जेव्हा तू फर्स्ट इयर जेव्हा आला होतास तेव्हाची बॅटिंग आणि आताची बॅटिंग थोडं फरक दिसतोय. सो त्यामुळे ते मग मॅचेस खेळवल्या. पहिले खेळलो. इवन वानखेडेला पण मुंबई इंडियन्स अगेन्स्ट खेळलो. तर म्हणजे 2007 मध्ये पंजाब आणि हे होतं तेव्हा मुंबईमध्ये खेळता. आता पंजाबमधनं खेळवतो. आणि पण 2012 साली जेव्हा ती म्हणजे 13 साली चान्स नाही मिळाला. पण 12 साली जी शेवटची मॅच मिळाली धर्मशालाची दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध, तेव्हा 20ला 4 असताना बॅटिंगला आला होता. तेव्हा ते पण कसं झालं. आधीची मॅच आमची CSK बरोबर होती. तर CSK बरोबर पण कसं झालं की आम्ही चेस केलं काहीतरी हे. तेव्हा माझी आणि गिलक्रिस्टची पार्टनरशिप झाली होती. मी एक रनच काढून दिलं हे करत होतो आणि गिलक्रिस्ट मारत होता त्यावेळेला. पण आमची पार्टनरशिप झाली होती 54-60 रन्सची पार्टनरशिप झाली होती. आणि शेवटचे काहीतरी 5-6 रन पाहिजे होते तेव्हा आऊट झालो होतो मी. सो त्याने आणि पटकन 4 विकेट पडल्यानंतर मी एकदम रिलॅक्स बसलो होतो. लाईक आज एवढ्या लवकर काय बॅटिंग येणार नाही.
आणि पॉवर प्लेमध्ये काय मला पाठवणार नाहीत, मेन म्हणजे हे फिक्स होतं माझं. तर गिलक्रिस्ट खेळत होता तिकडे, तर त्याच्यानंतर दुसरी विकेट जेव्हा पडली तेव्हा तिकडनं त्यांनी जेव्हा जो पाणी घेऊन गेला त्याला सांगितलं की लाईक मला पॅडअप करायला सांग. तर मी पॅडअप केलं आणि पॉल का मनदीप सिंग आऊट झाला आणि मग मी गेल्यानंतर मग माझ्या गिलक्रिस्ट पण आऊट झाला लगेच आणि असं. तर त्यावेळेला तुझी आणि माझी पार्टनरशिप झाली होती, फॉरेन प्लेअर होता अझर अझर मेहमूदची मेहमूद, पार्टनरशिप झाली आमची. तर म्हणजे अझर मेहमूदने पण त्यावेळेला म्हणजे ऑन फील्ड म्हणजे पिचवर असताना तो एव्हरी बॉल मध्ये सांगत होता किंवा काय हे करायला पाहिजे. पण माझ्या डोक्यात एवढंच होतं की लाईक जेवढे जास्तीत जास्त ओव्हर, मॅक्झिमम ओव्हर मी विकेटवर थांबीन तेवढे टीमसाठी रन्स होतील, कारण खाली बॅट्समन होते असं नाही. पण एक एवढा विश्वासाने जर आपल्याला पाठवले तर आपण थोडंसं बोलताना कॉन्ट्रीब्युशन हे करा. आणि लास्ट मॅच होती ती आमची. सो आता एवढा चान्स मिळाले, एवढे ओव्हर्स मिळाले. पण तेव्हा पहिलं म्हणजे जेव्हा आऊट झालं हे तेव्हा, आणि ती धर्मशालाचं कसं होतं की फर्स्ट बॉलिंग आम्ही CSK बरोबर फर्स्ट टॉस जिंकून फर्स्ट बॉलिंग केली, कारण दुपारच्या वेळेला कसं की थोडा बॉल मूव्ह पण होतो. सो CSK तेव्हा पटपट विकेट गेले होते त्यांच्या आधीच्या मॅचला. सो ते, आणि आमचं नेक्स्ट मॅच आम्ही नेमकं नाही सेम टाइमला होती, पण आम्ही टॉस हरलो आणि आम्हाला बॅटिंग आली होती. सो आणि नेमके पहिल्या विकेट पडला होता आणि मी बॅटिंगला होतो तेव्हा मॉर्नी मॉर्कल बॉलिंगला होता. सो 5 बॉल खेळायचे होते, 4 का 5 बॉल खेळायचे होते. सो म्हणजे लिटरली मी थोडं जास्तीत जास्त म्हणजे बोलता ना की खूप जास्त प्रेशर होतं माझ्यावर की कसंही करू म्हणतो की ही ओव्हर खेळून काढायला, कारण तो लास्ट होता त्याच्यावर तो थांबणार होता. सो ही ओव्हर फक्त मला उभं राहायचं आहे. तेव्हा एक बॉल बॅटला लागला तर बाकी सगळे बॉल त्याने बाउन्स होत होते आणि सोडले मी ते. ओव्हर संपल्यानंतर तो एक दीर्घ श्वास घेऊन हा बाबा संपली आता एकदाची स्पेल संपला. तर बाकीचे बॉलर्सना मग कसं की कारण त्याचं कसं की हा याम ॲक्शन आहे आणि डोंगरावरूनच बॉल आणि बाउन्स पण तेवढा होतो. सो ते लेंथ पिक करणं थोडंसं त्या विकेटवर थोडंसं डिपेंड. पण ती ओव्हर झाल्यानंतर थोडं मी थोडं कम्फर्टेबल झालो आणि त्याच्यानंतर मग रसेल होता, उमेश यादव होता, वरुण अरोरा होता, परत इरफान होता, बाकी होते. मग असं हे करतो. तर मग मी ते अझर मेहमूदशी बोलतो, अरे हे लोकने ॲटलीस्ट स्पिनर लहानच येतो. तेव्हा तो हा होता लेफ्ट आर्म स्पिनर, एक नाव नाही दिल्लीत. हां, तर म्हटलं स्पिनर ला नहीं दे कैसा. तो बोला की नहीं ये फास्ट बॉलर्स ही लाएंगे, स्पिनर्स लाएंगे नहीं आपको. तर फास्ट बॉलर मग ते एका ओव्हरला मग रसेलच्या ओव्हरला 3 बाउंड्री झाल्यानंतर थोडासा जरा ना कॉन्फिडन्स आला बाबा की बाउंड्रीज येत आहेत. मग त्यानंतर वरुण अरोराच्या याला रन झाले किंवा मग इरफानला एक 6 मारली होती असं ते झालं. मग ते स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाल्यानंतर मग गिलक्रिस्ट वगैरे आलं होतं आणि मग त्यांनी सांगितलं की लाईक बरोबर चाललंय, कंटिन्यू करायचं. तर नेमकी रसेलची ओव्हर होती. मग रसेलच्या ओव्हरला मग पूल हे खेळताना टॉपेज लागला आणि ते इरफानने तर कॅच घेतला. तर म्हणजे एक ती हे होते की एक फर्स्ट 50 जर लागले आणि जर 50 लागले तर अजून तर रन्स पण झाले टीमचे. बरोबर. सो ते एक हे होती. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. लाईक त्याच्यानंतर मग ॲटलिस्ट आमचे रन्स पण थोडे त्याच्यानं झाले. गुरकिरतने नंतर खाली जाऊन थोडे रन्स केले होते. हां, जरा थोडीशी हे झाली होती मॅच. पण ठीक आहे, म्हणजे ते नंतर विकेट तशी बेटर प्ले करत होती, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरने वन साईड मॅच हे केली होती. सो तो मग त्या मॅच नंतर कसं ती एक लास्ट मॅच होती, मग ते एक थोडंसं लक्षात राहिली लक्षात. पण पुढच्या वर्षी मॅनेजमेंट बदलली आणि सगळं परत चित्र बदललं. तसं झालं आणि माहित नाही का आपण ॲटलिस्ट एक्सपेक्ट करत होतो की ॲटलिस्ट लास्ट मॅच हे झाली, त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस मॅचेस पण खेळत होते तेव्हा पण चांगलं केलं होतं. बट स्टील माहीत नाही काय
त्यावेळेशी एवढा Chance हे नाही नाही दिला. बट पण हे किती अवघड असतं की आपल्याला अख्खा सीझन मिळत नाहीये चान्स आणि आपण हे म्हणजे तुला जसं नाही म्हणजे पण बाकीचे सुद्धा प्लेयर्स जे टीममध्ये असतात पण त्यांना चान्स मिळत नाही, ते काय चालू असतं डोक्यामध्ये? म्हणजे ते डील कसं कधी करतात? डील म्हणजे एकतर पंजाबला मी मोहालीमध्ये राहत होतो. असं पण नाही की बाबा चल घरी जाऊया किंवा हे असं पण नाही की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तिकडेच राहा. मग कसं आहे की म्हणजे बोलतात ना की पहिलं काय हाफ सीझन ॲटलिस्ट आपल्याला एक होप्स असतात की लाईक आता मिळेल चान्स, नंतर मिळेल. नंतर थोडंसं बोलतात ना की डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. बट तेव्हा एक होतं की लाईक नायर होता माझ्याबरोबर तेव्हा. पण नायरने तेव्हा मग थोडंसं मला बोलतात ना की आम्ही डिनरला बसायचो टेबलवर, तेव्हा खूप गोष्टी नाही शेअर केल्या. तो स्वतः त्याने त्याच्या म्हणजे जेव्हा त्याचा डाऊनफॉल चालू होता, म्हणजे रन्स होत नव्हते किंवा असं चान्स मिळणार थोडं जे काय, तेव्हा त्याने स्वतःला कसं हे केलं ना, तो एक्सपिरियन्स आम्ही डिनर टेबलवर हे करत होतो. मग खूप म्हणजे त्याच्यानंतर थोडंसं म्हणतात ना की एक हे झालं की नाही ठीक आहे, हे तर होतच राहतं, हे आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय की प्रॅक्टिस करणं किंवा स्वतःला अजून किती इम्प्रूव्ह करता तेव्हा आपण करत राहायचं. आपल्या हातात जे आहे ते करायचं. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्या गोष्टींचा विचार आपण नाही करायचा. सो त्याने ते गोष्ट त्याचा एक्सपिरियन्स तो इंडियाला कसा खेळला, सिलेक्ट कसा झाला, मागे म्हणजे काय गोष्टी ने त्याला ते एक बोलतात ना ते एक जिद्दीने हे करायचं त्याला हे केल्यानंतर मग त्याने ते एक्सपिरियन्स केल्यानंतर ना थोडं ऐकून थोडं बोलतात ना बरं पण वाटलं की असं म्हणजे खचून नाही चालत त्यावेळेला अशा सिच्युएशनमध्ये. स्वतःला कसं शांततेने स्वतःला म्हणजे कसं प्रूव्ह करता येईल हा स्वतःच विचार करणार. कारण कोणी येणार नाही तुम्हाला हे करायला. जे काय करायचं स्वतःलाच करायचं आहे. सो ते त्याने एक सांगितल्यानंतर म्हणजे एक असतं की एक तुम्हाला एक सपोर्ट करणारा, इवन एनकरेज, मोटिवेट करणारा एक माणूस असा लागतो की जो त्यावेळेला बरोबर आपल्याकडं सोबत असतो तो माणूस. सो त्याच्यानंतर परत मग बोलतात ना की एक चांगलं पॉझिटिव्ह हे झालं की मग प्रॅक्टिस करत होतो. चान्स मग एक डोक्यात होतं की मिळेल तेव्हा मिळेल चान्स, पण आपण हे जेवढे आपल्याला टाईम मिळाला आहे, कारण नॉर्मली फुल टीम प्रॅक्टिस करताना तेवढा वेळ बॅटिंग नाही मिळत, म्हणजे सफिशियंट टाईम नाही मिळत. तर आता एवढे मिळते तर आपण यूज करून घेऊया ना ती गोष्ट. म्हणजे नेट बॉलर्स पण असतात, तर मग पाहिजे तेवढ्या वेळ बॅटिंग करा. कोणी तुम्हाला अडवलं नाही, तुम्ही 2 तास बॅटिंग करा, 3 तास मग करत राहायचो. मग जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, मग नाही मिळाला शेवटी. बट एक्सपिरियन्स त्यावेळेला तो एक होता ना की चांगला होता याच्यामध्ये. पण मग तू तसं म्हणजे तेव्हा पण डी वाय पाटीलला तू होतासच. डी वाय पाटीलच्या T20 खेळत होतास, त्याच्यानंतर मध्ये 2 वर्ष इंग्लंडलाही सेकंड डिव्हिजनमध्ये तू जात होतास. पण तू ठरवलंस कधी की आता चान्स मिळत नाहीयेत तर आता आपण ॲक्टिव्हली परस्यू करणं थांबवूया आणि आपण याच्यावरतीच फोकस करूया? असं म्हणजे आपण थांबूया असं नाही, पण मी थोडं म्हणजे बोलतो ना की क्रिकेट खेळल्यानंतर मला क्रिकेटशी रिलेटेडच राहायचं. मी काय जॉब नाही करू शकत पासून मला ऑन फील्डच राहायचं आहे. आणि मला मेन म्हणजे कोचिंगची पण आवड आहे. म्हणजे लाईक जेवढा एक्सपिरियन्स मी घेतला आहे, मला मिळालं आहे तेवढं मला आवडतं म्हणजे शेअर करायला. जेव्हा मी खेळायचो तेव्हा पण मी जे म्हणजे MIGला खेळायचो, जेव्हा मग अकॅडमीच्या मुलांना किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाची मुलं असतील त्यांना पण मग शेअर करायचो. आणि कोणाला काही असेल मग त्यांच्याबरोबर पण मी खेळलेलो पण आहे, म्हणजे खेळायचो किंवा असं. सो मला ते कोचिंगची पण आवड हे होती. सो माझं तेच हे होतं की हे झाल्यानंतर मी MIGमध्ये पण अकॅडमीला कोचिंग केलेली आहे. मी 1 वर्ष मी आधी स्टार्ट केलं मी MIGमधनंच कोचिंगला पण. सो त्याच्यानंतर मग खेळतो. म्हणजे माझं एवढंच आहे की जोपर्यंत आपण फिट आहोत खेळायला तोपर्यंत खेळायचं. जोपर्यंत आपली आयसाईट चांगली आहे तोपर्यंत आपण खेळायचं. पण ठीक आहे, म्हणजे ब्रेक तुम्हाला कधी मिळू शकतो. लाईक आता नाही तर तुम्हाला नंतर पण मिळू शकतो किंवा हे लाईक आता एक उदाहरण होतं प्रवीण तांबे.
इतक्या वर्षांतर ॲट द एज ऑफ 42 डेब्यू केलं आहे. सो मग गिवअप नाही करायचं कुठल्याही स्टेजला. लाईक आज नाही तर उद्या, आता भले कोणी किती काही म्हणू दे, बट कुठेतरी एक व्यक्ती असते की ती तुम्हाला चान्स देतेच. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करता ना, तर तुम्हाला एक व्यक्ती येते अशी, आज नाही तर उद्या येते आणि ती संधी पण येतेच. आज भले येत नसेल पण एक पुढे येतेच. जर तुम्ही रेग्युलर रिलिजियसली तुम्ही कराल ना, तर ते येते. पण बट मी आता त्याच्यानंतर मग कोचिंगचं पण स्टार्ट केलं. लेवल 2 झाल्यात मग मी लेवल्स पण केल्या. पहिले मुंबई MCAचं लेवल O होतं ते मी क्लिअर केलं. मग त्याच्यानंतर MCAने मग जे लेवल O क्लिअर झाले त्यांना मग लेवल 1 साठी पाठवलं. सो 2021 मध्ये मी लेवल 1 पण BCCLचं केलं. त्याच्यानंतर मग आत्ता यावर्षी माझं लेवल 2 पण क्लिअर झालं. सो ते एक लेवल्स पण एक अप्लाय केलं. पण त्याच्यानंतर मग मी गॅरी क्रस्टनचं ते एक कोच ED म्हणून एक आहे, ते पण एक त्याचं पण लेवल 2 क्लिअर केलं मी. सो असं मग लेवल्स पण मी क्रिकेटच्या कोचिंगच्या लेवल्स पण केलेत, प्लस एक्सपिरियन्स ह्याचा. सो ते आता मी आता आमची DY पाटीलला पण तेंडुलकर अकॅडमी स्टार्ट केली आहे. फर्स्ट इंडियामध्ये अकॅडमी झाली ती DY पाटीलला झाली. आणि आम्ही DY पाटीललाच आहोत, त्यामुळे आम्हाला ती अभि सरांनी, विजय पाटील सरांनी संधी दिली की तिकडे तुम्हीच जे सिनियर प्लेयर आहे त्यांनी कोचिंग करा. सो आणि त्याच्यामध्ये पण चांगलं शिकवताय म्हणून अंडर 14 मी एज ग्रुप प्रिफर केलं की लाईक ते खूप चॅलेंजिंग असतं ॲज अ कोच. तुम्हाला कोचिंग जी करायची ती त्यांना मोठ्या मुलांना तुम्हाला जास्त कोचिंगची नाही, तुम्हाला त्यांना एक मेंटरची गरज असते मोठ्या मुलांना. पण लहान मुलांना प्रॉपर तुम्हाला कोचिंगची गरज आहे ती लहान मुलांना. आणि ते एक ॲज अ कोच म्हणून पण खूप चॅलेंजिंग असतं, कारण रॉ मुलं खूप येतात त्या ह्याच्यामध्ये. आणि रॉ मुलांना चांगलं प्लेयर बनवणं आणि त्यांना चांगलं खेळताना बघणं पण एक स्वतःसाठी पण एक मूर्ती घडवण्यासारखं, स्वतःसाठी पण एक सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी गोष्ट आहे की लाईक एक बरं वाटतं की आपण हा रॉ होता पण आत्ता तो एवढं हे करतोय, चांगलं करतोय किंवा परफॉर्म करतोय किंवा. सो त्यामुळे आता खेळतो, म्हणजे लाईक जेव्हा चान्स मिळेल तेव्हा खेळतो पण. बट मोर ऑफ माझं कोचिंगमध्ये आता थोडंसं फोकस्ड आहे ना. म्हणजे ऑब्व्हियसली मला परत म्हणजे एक कमबॅक करायचं आहे. खूप इच्छा आहे की लाईक रिटायरमेंटच्या आधी एक चांगला कमबॅकची एक इच्छा आहे. तर ते एक बघू आता कधी हे होते. बट जोपर्यंत प्रयत्न नाही हे करणार, म्हणजे प्रयत्न करतच राहणार. पण कोचिंग पण आहेच त्याबरोबरीने. आणि जे स्वतः मी चूज केलेलं आहे सो ते पण चालूच आहे. बट खेळणं नाही बंद करणार. अजून अटेम्प्ट द्यायचा आहे, एक अजून अटेम्प्ट यायचं आहे. ते बघा आता कधी हे होतं. नाही, त्या अटेम्प्टसाठी सगळ्या स्पोर्ट्स कट्टा परिवारातर्फे, कट्टेकरांतर्फे तुला हार्दिक शुभेच्छा. आज तू वेळ काढून आलास आमच्या इकडे, तुझा सुरुवातीपासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगितलास, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला खात्री आहे की कट्टेकरांना सुद्धा हा प्रवास खूप आवडला असेल, खूप भावला असेल. कारण कुठल्याही खेळाडूच्या बाबतीमध्ये संधी मिळणं हे महत्त्वाचं असतं. संधी मिळाल्यावरती काही त्याचं रूपांतर सोन्यात होतं, पण ती संधी मिळणं याच्यासाठी जी मेहनत असते, ती मेहनत कशी होते आणि तो प्रवासही आपल्याला आज सिद्धार्थच्या बोलण्यातून कळला. तोही नक्की तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, असे अजून तुम्हाला एपिसोड हवेत का, हेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. सिद्धार्थ, पुन्हा एकदा धन्यवाद. आत्ता मात्र आम्ही इकडे थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.